नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त पूर्व परीक्षेला समोर ठेवून विशेष महाराष्ट्राच्या संदर्भासहित संभाव्य 30 इतिहासाच्या प्रश्न सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर सुरू करूयात आजच्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 1. खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. दिल्ली लाहोर कट, मेरठ कट, काकोरी कट आणि चितगाव कट. तर मित्रांनो, आपलं या दिल्ली लाहोर कट हा 1912चा सांगता येतो. त्यानंतर काकोरी कट हा ऑगस्ट 1925 सांगता येतो. मेरठ कट हा ऑगस्ट 1928 सांगता येतो आणि चितगाव कट हा एप्रिल 1930 सांगता येतो. यानुसार आपलं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली लाहोर कट पहिल्यांदा जाणून घेऊया. तर ज्यावेळी दिल्ली कलकत्त्यावरून राजधानी ही दिल्लीला हलवली होती, त्यावेळी दिल्लीमध्ये लॉर्ड हार्डिंगची मिरवणूक निघाली होती. तर ती पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्यालयासमोर आले असता कुमार बसंत विश्वास, नाव लक्षात ठेवा, कुमार बसंत विश्वास यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य इमारतीवरती बायकांचा जो समूह होता त्यामध्ये ते उभा होते. त्यांनी तिथून आपल्या लॉर्ड हार्डिंगच्या हत्तीवरती बॉम्ब फेकला. मग यामध्ये लॉर्ड हार्डिंग बचावले, परंतु त्यांचा छत्रधारी जो होता की तो महावीर सिंह नाव होतं, याचं यामध्ये निधन झालं होतं. तसेच या हल्ल्याला जे कोण त्यांच्यासोबत होतं त्यामध्ये भाई बालमुकुंद, अवध बिहारी आणि मास्टर अमीरचंद हे देखील त्यांच्यासोबत होते. या चौघांना मिळून फाशी शिक्षा देण्यात आली. तर कुमार बसंत विश्वास हे अमरेंद्र चट्टोपाध्याय जे की युगांतरचे दिवाण होते यांचे ते शिष्य होते. ठीक आहे. तर यामध्ये कुमार बसंत विश्वास यांनी दिल्लीमध्ये ज्यावेळी आले तर त्यावेळी त्यांनी एका डॉक्टरकडे कंपाऊंडरचं काम म्हणून पाहिलं होतं, लक्षात ठेवा. तर यानंतर आपल्याला बालमुकुंद विषयी सांगता येईल. तर बालमुकुंद हे भाई परमानंद यांचे बंधू होते. ठीक आहे. तर ह्या भाई मुकुंदांनी देखील परत एक हल्ला केला होता. तर याच भाई मुकुंदांनी काय केलं होतं, तर 17 मे 1913ला लॉरेन्सची बाग जी आहे, लॉरेन्सच्या बागेमध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर देखील बॉम्ब फेकला होता. आणि ज्यावेळी ते कुमार विश्वास बरोबर होते, कुमार बसंत विश्वास यांच्या बरोबर, तर ते एका बुरखाधारी स्त्रीच्या वेशामध्ये त्यांच्याबरोबर ती सोबत होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तसेच बालमुकुंद यांना भाई असं का म्हटलं जातं हे एकदा सर्च करा. तर भाई ही त्यांना पदवी शिखांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर ते एक लक्षात ठेवा. भाई परमानंद, भाई बालमुकुंद याच्या मागे काय रिझन आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, नक्की वाचा, त्यावेळी आम्हाला कमेंट करा. ठीक आहे. काकोरी कट 1925 9 ऑगस्ट. या काकोरी कटामध्ये रेल्वेच्या लुटीमध्ये त्यांनी 4,701 रुपयांची लूट लुटली होती. तर यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशन सिंग आणि अशफाकुल्ला खान या चौघांना फाशी शिक्षा झाली. तर राजेंद्रनाथ लाहिडी यांना सर्वप्रथम गांडा जेलमध्ये फाशी शिक्षा देण्यात आली. त्यानंतर रामप्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर, तर रोशन सिंग यांना अलाहाबाद आणि अशफाकुल्ला खान यांना फैजाबादच्या जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. आणि विशेष म्हणजे अशफाकुल्ला खान यांनाचे पार्थिव ज्यावेळी त्यांच्या गावी घेऊन चालले होते त्यावेळी चंद्रशेखर आझाद यांनी वेषांतर करून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्याचे आपल्याला सांगता येतं. तर याच खटल्यामध्ये काकोरी कटामध्ये सचिंद्रनाथ सन्याल यांना देखील काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर मेरठ कट बघा. मेरठ कट 1928 ऑगस्ट 1928 हा कम्युनिस्टवाद्यांशी संबंधित खटला होता, जो इतिहासामध्ये खूप गाजलेला खटला आहे. यामध्ये मुझफ्फर अहमद, बाटलीवाला, श्रीपाद अमृत डांगे, फिलिप स्प्रॅट, निळकंठ जोगळेकर आणि BF ब्रॅडले यांचा समावेश होता. तर चितगाव कट हा एक असा कट होता ज्याला परकीय देशाची म्हणजे प्रेरणा होती. थोडक्यात एक म्हणजे परकीय देशातील एका उठावावरती तो प्रेरित होता. म्हणजे आयर्लंडचं जे ईस्टर्न रिव्हॉल्युशन झालं होतं जे की 18 एप्रिल 1916चं सांगता येतं. या उठावाच्या तारखेलाच म्हणजे 18 एप्रिल 1930ला सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली चितगाव कट झाला. ठीक आहे. यामध्ये सूर्यसेन, कल्पना दत्त, गणेश घोष, अजय घोष आणि तारकेश्वर दस्तीदार आणि प्रीतिलता वड्डेदार यांचा समावेश होता. तर यामध्ये कल्पना दत्त यांना जन्मठेप आणि प्रीतिलता वड्डेदार ज्यांनी स्वतःवरती गोळी झाडून घेतल्याचं देखील आपल्याला सांगता येतं. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2. सावध बोरो समितीपुढे अस्पृश्यांसाठी 9% जागा
व मतदान पात्रतेच्या अटी शिथिल करण्याविषयक साक्ष खालीलपैकी कोणी दिली होती? ठीक आहे, तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महर्षी विरा शिंदे. ठीक आहे, तर साऊथ बोरो समिती पुढे यापैकी सर्वांनी साक्ष दिलेली असल्याचं आपल्याला सांगता येतं. भास्करराव जाधव, गणेश आकाई गवई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील साक्ष आहे. आणि साऊथ बोरो समिती पुढे ज्या काही समस्या होत्या ज्या अस्पृश्यतेबद्दल यात सांगण्यात अपयश आल्यामुळेच बाबासाहेबांनी पुढे बहिष्कृत भारत वगैरेची स्थापना केल्याचं देखील आपल्याला सांगता येतं. तर विरा शिंदे यांच्याबद्दल सांगताना काय सांगता येतं, तर जन्म 23 एप्रिल 1853ला बागलकोटला झाला. तर त्यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता, तर जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर, मॅक्स मुलर. ठीक आहे, तर 6 सप्टेंबर 1903ला ॲम्स्टरडॅम येथे त्यांनी भारतातील उदार धर्म हा निबंधाचं वाचन केलं होतं. तर त्यानंतर आपणास डिस्प्रेड क्लासेस मिशनच्या स्थापनेचं बद्दल सांगता येतं की भिंगार हे नगरमधील गाव आहे. डिस्प्रेड क्लासेस मिशन त्याच्यावरती स्थापन करण्यात आली. ठीक आहे, आणि ह्या डिस्प्रेड क्लासेस मिशनचं जे मुख्यालय मुंबईला होतं, तर ते पुण्याला कधी आलं, 1912. ठीक आहे, आणि ह्या विरा शिंदेंचंच आणखीन काही उद्योग होते बघा. तर त्यामध्ये चामड्याचे बूट तयार करण्याचा कारखाना त्यांनी स्थापन केल्याचं देखील आपल्याला सांगता येतं. ओके, त्यामुळे उत्तर लक्षात ठेवा महर्षी विरा शिंदे. अजून काय सांगता येतं, तर निराश्रित सेवा सदन आहे. ठीक आहे, निराश्रित सेवा सदन त्यांनी कधी चालू केलं, 1907 दयाराम गिडमल यांच्या सहाय्याने केलं होतं. अनाथ आश्रम रावजी भोसले यांच्या सहाय्याने त्यांनी पुण्यातच चालू केलं होतं. ठीक आहे, आणि जसे की मुष्टी फंड वगैरे जे आहेत त्याचप्रमाणे विरा शिंदेंनी देखील रुपी फंडाची स्थापना केली होती. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवा. नंतर प्रश्न क्रमांक 3 योग्य विधाने निवडा. अनुशीलन समितीचे प्रमुख सतीशचंद्र बसू यांनी कलकत्त्यात स्वदेशीच्या पुरस्कारासाठी लक्ष्मी भांडार नावाने स्वदेशी मालाचे दुकान सुरू केले. 2 बंदुकीचा कारखाना व बॉम्ब तंत्राविषयीची नेपाळ योजना नाशिकच्या शिवाजी क्लबने आखली होती. पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके भूमिगत असताना विष्णू विनायक मुळे नावाने वावरत होते. पर्याय क्रमांक 4 न्यायाधीश ॲलन याची हत्या 1907 मध्ये पुलिन बिहारी दास यांनी केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यायाधीश ॲलन याची हत्या 1907 मध्ये पुलन बिहारी दास यांनी केली होती. तर पुलन बिहारी दास कोण होते? तर ढाका अनुशीलन समितीची स्थापना त्यांनी नोव्हेंबर 1905 मध्ये केली होती. ठीक आहे, पुलिनदास. आणि अजून काय सांगता येतं, तर भारत सेवक संघ जो की त्यांना गांधीजींचं नेतृत्व मान्य नव्हतं, कोणास? पुलिनदास यांना, म्हणून त्यांनी भारत सेवक संघ, लक्षात ठेवा भारत सेवक समाज वेगळा आणि भारत सेवक संघ ज्याची स्थापना त्यांनी 1920ला स्थापन केली होती. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 बघा, वासुदेव बळवंत फडके भूमिगत असताना विष्णू विनायक मुळे या नावाने वावरत होते. चूक आहे. वासुदेव बळवंत फडके ज्यावेळी भूमिगत होतं तर ते त्यावेळी काशीकर बाबा म्हणून गाणगापूर परिसरात ते वावरत होते. ठीक आहे, आणि विष्णू विनायक मुळे म्हणून कोण वावरत होतं, तर पांडुरंग महादेव बापट हे भूमिगत असताना विष्णू विनायक मुळे नावाने वावरत होते. आणि अजून एक महत्वाची बीट म्हणून सांगता येतं आपणास की असे वेषांतर करून वावरणाऱ्यांमध्ये रंगो बापूजी देखील होते. ठीक आहे, साताऱ्याचा जो उठाव झाला तर त्यावेळी रंगो बापूजी हे रामदास गोसावी म्हणून वेषांतर करून तात्या टोपे यांना भेटण्यासाठी गेले होते. ठीक आहे, रामदास गोसावी, हे एक लक्षात ठेवा. नंतर बघा, बंदुकीचा कारखाना व बॉम्ब तंत्राविषयीची नेपाळ योजना नाशिकच्या शिवाजी क्लबने आखली होती. तर तो नाशिकचा क्लब नव्हता, तर तो कोल्हापूरचा क्लब होता. या शिवाजी क्लबची स्थापना कोणी केली होती, तर दामोदर हरी जोशी यांनी शिवाजी क्लबची स्थापना केली होती. आणि प्रभाकर खाडिलकर व हनुमंतराव कुलकर्णी या दोघांनी नेपाळ योजना तयार केली होती. यामध्ये काय होतं, तर नेपाळ सरकारच्या मदतीने जपानकडून विद्या हस्तगत करणं. कशाबद्दल, तर बंदुकीचा कारखाना आणि बॉम्ब तंत्रज्ञान हस्तगत करण्यासाठी ही नेपाळ योजना त्यांनी आखली होती. ठीक आहे, अनुशीलन समितीचे प्रमुख सतीशचंद्र बसू यांनी कलकत्त्यात स्वदेशीच्या भांडारासाठी लक्ष्मी भांडार नावाचे स्वदेशी मालाचे दुकान सुरू केले होते. तर या ठिकाणी सतीशचंद्र बसू नाहीये, तर या ठिकाणी आपल्याला सरलादेवी चौधरी असणं अपेक्षित होतं की ज्यांनाच बंगाल क्रांतीचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजेच अनुशीलन समितीच्या सरलादेवी चौधरी यांनी कलकत्त्यात स्वदेशीच्या पुरस्कारासाठी लक्ष्मी भांडार नावाने स्वदेशी मालाचे दुकान सुरू केले होते. ठीक आहे,
आपलं उत्तर आहे न्यायाधीश ॲलन याची हत्या 1907 मध्ये पुलिन बिहारी दास यांनी केली होती. ठीक आहे. हे अनुशीलन समिती वगैरे एकदा पाहून घ्या. HSRA, RSA सर्व पाहून घ्या. ठीक आहे. अभिनव भारत देखील पाहून घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, जुलै 1930च्या बिळाशीच्या बंडाशी खालीलपैकी कोणाचा संबंध सांगता येत नाही? तर आपलं उत्तर आहे वामनराव पटवर्धन. ठीक आहे. तर बिळाशीचं बंड काय होतं मित्रांनो? तर बिळाशीचे बंड हे जुलै 1930 मध्ये झालं आणि म्हणजेच सविनय कायदेभंग आंदोलनाशी संबंधित होतं. तर यामध्ये वन चराईवरती बंदी, गवताची लिलाव न घेणं आणि सरकारी अधिकाऱ्यांवरती सामाजिक बहिष्कार टाकणं याशी बिळाशीचे बंड संबंधित होतं. आणि या बिळाशीच्या बंडाला मारुती विष्णू कुलकर्णी, ठीक आहे, मारुती विष्णू कुलकर्णी यांचं नेतृत्व लाभलेलं होतं. तर राजूभाई कदम बद्दल सांगताना आपण हे सांगू शकतो की ज्यावेळी आंदोलनाला सुरुवात झाली होती त्यावेळी महादेवाच्या मंदिरासमोर एक बांबूचा सोट आणला होता आणि त्याच्यावरती तिरंगा ध्वज फडकवला होता. आणि ज्यावेळी ब्रिटिश तो ध्वज काढण्यासाठी आले तर त्यावेळी राजूभाई कदम यांनी त्या बांबूला मिठी मारून बसल्या होत्या, कारण त्यांना ध्वज पडू द्यायचा नव्हता म्हणून. ठीक आहे. आणि या हल्ल्यामध्ये त्यांचे दात देखील तुटले होते. ठीक आहे. नंतर सीताराम चांभार म्हणजे काय? तर सीताराम चांभार आणि धोंडी संतू कुंभार हे बिळाशीच्या बंडामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ठीक आहे. सीताराम चांभार आणि धोंडी संतू कुंभार. ठीक आहे. रघुनाथ पांडुरंग करंदीकर हे कोण होते? तर रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांनी या बिळाशीच्या बंडाशी संबंधित असणाऱ्या सर्व जे काही सापडले होते ब्रिटिशांच्या तावडीमध्ये, या सर्वांचा जो काही खटला लढला तो रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांनी लढला होता. आणि वामनराव पटवर्धन म्हणजे कोण? तर वामनराव पटवर्धन हे आपलं संबंधात नव्हते. तर ते वामनराव पटवर्धन हे त्यावेळी अंश संस्थांची घटना लिहिण्याचं काम चालू होतं, ज्यामध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर देखील होते. तर त्या अंश संस्थांच्या घटना समितीमध्ये वामनराव पटवर्धनांचा समावेश होता. ठीक आहे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, बॉम्बे प्रेसिडेन्सी लँड लीग मध्ये सायमन कमिशनला मदत करणाऱ्या खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी लीग मध्ये सायमन कमिशनला मदत करणारा होता, पण या लीग मध्ये समावेश नसणारा कोण आहे? तर याचं उत्तर आहे भास्करराव जाधव. मित्रांनो, भास्करराव जाधव. तर सायमन कमिशनला मदत करणाऱ्यांमध्ये भास्करराव जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जस्टिस पार्टी सांगता येते. ठीक आहे. आणि सायमन कमिशनला तरतूद काय होती? तर 10 ते 25% लोकांना मताधिकार, प्रांतात द्विदल राज्य पद्धती नष्ट करणं, तर केंद्रात द्विशासन पद्धती लागू करणं, प्रांतांना स्वायत्तता देणं आणि सिंध प्रांताची निर्मिती करणे, ह्या सायमन कमिशनच्या तरतुदी आपल्याला सांगता येतात. तर कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेदे, विरा शिंदे हे सायमन कमिशनला विरोध करणारी लोक होती. आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सी लँड लीग जी की 23 जुलै 1929ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्थापन केली होती, या बॉम्बे प्रेसिडेन्सी लँड लीगचा ब्राह्मणेतर पक्षाला विरोध होता. परंतु तरी देखील कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेदे आणि महर्षी विरा शिंदे यांनी या बॉम्बे प्रेसिडेन्सी लँड लीगला मदत केली होती. ठीक आहे. आणि ज्यावेळी सायमन कमिशन आलं त्यावेळी आपला भारताचा भारत मंत्री हा बर्कनहेड होता. ठीक आहे. लक्षात ठेवा, बर्कनहेड. म्हणजे आपलं उत्तर इथं आहे पर्याय क्रमांक 3, भास्करराव जाधव. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 6, 1989च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात स्त्रियांनी सहभागी होण्यास परवानगी मिळवण्यासाठी खालीलपैकी कोण आग्रही होते? तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर आहे चार्ल्स बँडलॉ. ठीक आहे. तर INC 1989चं जे अधिवेशन मुंबईमध्ये पार पडलं तर ते सर विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं होतं. ठीक आहे. तर वेडरबर्न आणि रानडे हे त्यावेळी INCचे निर्णय घेणारे महत्वाची लोक होती. तर यांच्याकडे चार्ल्स बँडलॉ यांनी आग्रह केला की INC मध्ये महिलांचा देखील समावेश असावा. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे चार्ल्स बँडलॉ. आणि अजून काय विषय सांगता येतं? तर टिळक व गोखले यांनी याच राष्ट्रीय सभेमध्ये पहिल्यांदा उपस्थिती दर्शवली होती. आणि लंडनमध्ये याच अधिवेशनादरम्यान एक INCची शाखा उघडण्यात आली होती आणि तिचं देखील अध्यक्षपद हे वेडरबर्न यांच्याकडेच होतं. आणि त्याचं मुखपत्र होतं इंडिया. आणि त्याचे संपादक कोणी भूषवलं? तर विल्यम डिग्बी. ठीक आहे. आणि INC 1989च्या अधिवेशनात
एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे कोणती? तर 21 वर्षीय मताधिकाराचं विधेयक हे पारित करण्यात आलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर INC 1892ला 1892 काय सांगता येतं? तर लंडनमध्ये घेण्याचं अधिवेशन हे प्रस्तावित होतं, परंतु ते लंडनला झालं नाही, ते अलाहाबादला पार पडलं. उमेशचंद्र बॅनर्जी पुन्हा एकदा अध्यक्ष झाले. ठीक आहे. नंतर 1901चं INCचं अधिवेशन जे कलकत्त्याला पार पडलं दिनशा बादशाहांच्या अध्यक्षतेखाली. तर याच्याबद्दलची विशेषता काय आहे मित्रांनो? तर महात्मा गांधी हे पहिल्यांदा 1901च्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले होते. ठीक आहे. मग मोहम्मद अली जिना कोणत्या अधिवेशनाला उपस्थित राहिले होते? तर 1904चं जे मुंबईचं अधिवेशन होतं, हेनरी कॉटन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं. तर या अधिवेशनाला मोहम्मद अली जिना उपस्थित होते. आणि इंटरेस्टिंग पॉईंट आहे अजून एक मित्रांनो, की दादाभाई नौरोजींच्या सचिव रूपामध्ये मोहम्मद अली जिना हे INC 1906ला उपस्थित होते. ठीक आहे. दादाभाई नौरोजी INCचे अध्यक्ष होते 1906ला देखील होते. त्यावेळी दादाभाई नौरोजींचा सचिव म्हणून देखील मोहम्मद अली जिना उपस्थित होते. ठीक आहे. नंतर यामध्ये जॉर्ज उलबगा, शेख रजा हुसेन आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांविषयी सर्च करा, गुगल करा आणि माहिती मिळवा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे ही लोकमान्य टिळकांवरील कविता खालीलपैकी कोणत्या कवीशी निगडीत आहे? तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे कवी गोविंद. तर कवी गोविंद म्हणजे कोण होतं? तर मित्रांनो, कवी गोविंद यांचं पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर, ज्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1874ला झाला होता. लहानपणापासूनच पायाचा अपंग म्हणजे कमरेच्या खाली सर्व भाग हा अपंग आल्यामुळे अधू झालेला होता. तर या गोविंद यांनी देशभक्तीपर कविता ह्या लघु अभिनवमाला म्हणून प्रकाशित केल्या होत्या. आणि याच अभिनव नावावरती त्यांचे मित्रमेळ संघटना सावरकरांची, जिचं नाव बदलून मित्रमेळचं नाव बदलून अभिनव भारत करण्यात आलं, ते यांच्या लघुमालेवरूनच करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर याच गोविंद त्र्यंबक दरेकरांनी अजून कविता लिहिलेल्या आहेत. आमुचा वसंत कोणी नेला केव्हा लिहिली? तर टिळकांना ज्यावेळी पहिल्यांदा अटक झाली, ठीक आहे, राजद्रोहाच्या आरोपाखाली, त्यावेळी त्यांनी आमुचा वसंत कोणी नेला म्हणून टीका केली होती. त्यानंतर ज्यावेळी टिळकांची सुटका झाली, तर त्यावेळी त्यांनी मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे ही आणि जय जय टिळका अपर समर्था प्रभू ही एक कविता त्यांनी सुटका झाल्यावरती त्यांची गायली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, याच काळामध्ये गोविंद नावाने 2 कवी होते मित्रांनो. एक गोविंद म्हणजे गोविंद त्र्यंबक दरेकर आणि गोविंदाग्रज. म्हणजे नाव काय? तर राम गणेश गडकरी. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये असं फसवलं जाऊ शकतं. गोविंद आणि गोविंदाग्रज या एका दशकातील 2 महान कवी होते. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, इथे एक ऑप्शन दिलेले बघा, 3 कुठले राहिलेले? कवी कुंज बिहारी, नारायण गुप्त आणि नारायण बेहरे. तर नारायण असल्यामुळे तुम्ही एकदा कन्फ्यूज झाला असाल इथे, पण आपलं उत्तर कवी बिहारी आहे, कवी गोविंद आहे. तर कवी कुंज बिहारी कोण होते मित्रांनो? कवी कुंज बिहारी ही सोलापूरच्या हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं नाव आहे. तर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांनी मुळशीचा पाळणा आणि मणिधीर धर जननी भेटी न पुन्हा 9 महिन्यांनी ह्या 2 कविता लिहिलेल्या आहेत. तर मुळशीची पाळणा या कविता मुळशी सत्याग्रहाशी संबंधित असल्याचं आपल्याला सांगता येतं, ज्याने लोक रडत होते अक्षरशः ते मुळशीचा पाळणा कविता ऐकल्यानंतर. तर मणिधीर धर जननी भेटी न पुन्हा 9 महिन्यांनी ही कविता काय होती? तर मित्रांनो, खुदिराम बोस, ठीक आहे, खुदिराम बोस यांच्या वरती आधारित एक बार बिदाई देमा ही कविता कोण लिहिली होती? तर नजरुल इस्लाम. ठीक आहे. खुदिराम बोस, ठीक आहे, माहिती आहे खुदिराम बोस, किंग्सफोर्डवरती हल्ला केलेला. ठीक आहे. तर त्यांच्यावरती आधारित कविता एक बार बिदाई देमा नजरुल इस्लाम द्वारा रचित. त्याचं भाषांतर मराठीमध्ये कोणी केलं? तर कवी कुंज बिहारी. आणि ती प्रसिद्ध झाली होती अब्दुल हुसेन यांच्या गझनफरमध्ये. ठीक आहे. आणि ह्याच अब्दुल हुसेन यांनी, म्हणजे जे की सोलापूरच्या 4 हुतात्म्यांमध्ये होते, याच अब्दुल हुसेन यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मी मरताना देखील ज्यावेळी फाशीवरती जाईल, तर त्यावेळी तुमची कविता म्हणूनच फाशीवरती चढेल. म्हणजेच मणिधीर धर जननी भेटीनं पुन्हा 9 महिन्यांनी हे देखील वाक्य अब्दुल हुसेन यांना पण लागू होतं. ठीक आहे. त्यानंतर
बघा, नारायण बेहेरे लक्षात घ्या. नारायण बेहेरेंचं सांगता येतं. सप्तर्षी कविता आहे बघा, फेमस कविता आहे. आणि दुसरी एक कविता त्यांची 1857चा उठाव म्हणून आहे. तर सप्तर्षी कविता कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर सोलापूरचे 4 फाशी गेलेले आपले शहीद आणि भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव असे मिळून 7 जणांवरती ही कविता आहे. ठीक आहे. त्यानंतर नारायण गुप्त बघा, नारायण गुप्त. नारायण गुप्त एक विशेष आहे खास, कारण इतिहासाच्या काळात एक अननोन पर्सन आहे नारायण गुप्त, आपल्यासाठी तरी, एमपीसी वाल्यांना. तर नारायण गुप्त पार्षद नावाने कविता करत होते, पार्षद. ठीक आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दुःख स्मृतीमध्ये जेव्हा 1924ला पहिल्यांदा त्यांनी झेंडा उंचा रहे हमारा गीत जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये फुलबाग मैदानावरती गायलं होतं. ठीक आहे मित्रांनो. आणि हेच झेंडा उंचा रहे हमारा हे गीत जे की गणेश शंकर विद्यार्थी, लक्षात ठेवा नाव, गणेश शंकर विद्यार्थी यांनी त्यांना लिहिण्यासाठी प्रेरित केलं होतं. हा गणेश शंकर विद्यार्थी हा नारायण गुप्तांचा विद्यार्थीच होता. आणि त्यावेळी झेंडा सत्याग्रहाचा असल्यामुळे त्यावेळी एक झेंड्यावरती गीत लिहिण्यासाठी त्यांना देखील जवाहरलाल नेहरूंनी देखील प्रेरित केलं होतं. ठीक आहे. आणि हेच झेंडा उंचा रहे हमारा हे गीत काँग्रेसच्या 1938च्या हरिपुरा अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी सभा मंचावरून गायलं होतं मित्रांनो. लक्षात ठेवा, हरिपुरा काँग्रेस अधिवेशन 1938, जिथं जवाहरलाल नेहरू व महात्मा गांधी यांनी सभा मंचावरून नारायण गुप्त रचित झेंडा उंचा रहे हमारा हे गीत गायलं होतं. तर मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे हे आपल्याला कवी गोविंद यांच्याविषयी सांगण्यात येत होतं. कवी गोविंद अभिनव भारतशी संबंधित व्यक्ती. अभिनव भारत सर्च करा, गुगल करा. लक्षात ठेवा, कवी गोविंद. प्रश्न क्रमांक 8. सत्यशोधक समाजास दख्खन व विदर्भात पक्का पाया ग्रामीण पाया मिळवून देण्यात टिंबटिंब येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्वाची होती. तर दिनमित्र हे तरवडी येथून प्रकाशित केलं जात होतं मित्रांनो, तरवडी. लक्षात ठेवा, दिनमित्र हे पहिल्यांदा रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील यांनी प्रकाशित केलं. परंतु त्यांचे वडील कोण, गणपतराव पाटील यांनी काय केलं होतं, तर कृष्णराव भालेकर यांच्या दिनबंधूच्या प्रेरणेने त्यांनी 1888 मध्ये मासिक रूपामध्ये याची दिनमित्राची सुरुवात केली होती मित्रांनो. म्हणजे दिनमित्राला पहिल्यांदा गणपतराव पाटलांची पार्श्वभूमी आहे, त्यानंतर मुकुंदराव गणपतराव पाटलांची पार्श्वभूमी. ठीक आहे. तर साताऱ्यामधून कोणतं होत होतं, तर महाराष्ट्र मित्र. अहमदनगरमधून कुठलं होतं, तर ज्ञानोदय सांगता येतं. आणि ठाण्यामधून अरुणोदय. या व्यतिरिक्त सत्यशोधक समाजाशी संबंधित कोणती वृत्तपत्र आहेत मित्रांनो, तर 1922 तरुण भारत. ठीक आहे, जे की दिनकरराव जवळकरांशी संबंधित आहेत. दिनकरराव जवळकरांची 3 वृत्तपत्र मित्रांनो, 1922 तरुण भारत, 1928 कैवारी, 1931 तेज साप्ताहिक. तर या तिघांमध्ये एक मित्रांनो सत्यशोधक समाजाशी आपल्याला केवळ तरुण भारत आणि कैवारी सांगता येतं. ठीक आहे. हे तरुण भारत आणि कैवारी, यामध्ये कैवारी जे आहे तर ते एक इंटरेस्टिंग आहे. ते कैवारीमध्ये मद्यपानाला प्रोत्साहन दिलं जात होतं. ठीक आहे. तर कैवारीमध्ये एका पानावरती मद्यपानाला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्या जात होत्या. ठीक आहे. आणि जे तेज साप्ताहिक आहे, जे की मी म्हटलं की ते यापेक्षा काहीतरी वेगळं होतं. तर ज्यावेळी दिनकरराव जवळकर हे तुरुंगवास भोगून आले, ठीक आहे, 1931ला बाहेर, तर त्यांनी तेज साप्ताहिकाची सुरुवात केली. आणि त्यांचे विचार हे डाव्या विचारसरणीला जुळले होते. ठीक आहे, या काळामध्ये. त्यामुळे त्यांनी शेतकरी व कामगारांची बाजू मांडण्यासाठी तेज साप्ताहिकाची सुरुवात केली मित्रांनो. ठीक आहे. आणि हे तरुण भारत जे आहे, तर याच्यासारखे अजून 2 वृत्तपत्र आहेत. ठीक आहे, वामनराव घोरपड्यांचं एक आहे, ठीक आहे, आणि मोरोपंत अभ्यंकरांचं नागपूरमधून प्रकाशित होणार एक. म्हणजे तरुण भारतचे 3 वृत्तपत्र सांगता येतात आपल्याला. नागपूरमधून मोरोपंत अभ्यंकर, नंतर वामनराव घोरपडे सांगता येतात, जे की तरुण भारत हैदराबाद मुक्ती संग्रामात जातो आपण. ठीक, त्याजवळ आहे. आणि तरुण भारत दिनकरराव जवळकर एक. त्यानंतर जागरूक सांगता येतं वारा कोठारी, जागृती सांगता येतं भगवंत बळवंत परुळेकर, जे की बडोदामधून प्रकाशित होत होतं. विजयी मराठा माहितीच असेल मित्रांनो तुम्हाला, श्रीपतीराव शिंदे यांचं. ठीक आहे. 1 डिसेंबर 1919, ज्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी, विजयी मराठा. यात श्रीपतीराव शिंदे यांनी काय केलं होतं मित्रांनो, तर गोपाळकृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजावरती आधारित
1931 मध्ये शाहू सेवा सोसायटी म्हणून एक स्थापन केली होती मित्रांनो. विजयी मराठा लक्षात ठेवा, कारण 1 डिसेंबर 1919ला या संस्थेची या वृत्तपत्राची स्थापना झाली. त्याला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ठीक आहे, 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे श्रीपतीराव शिंदे यांवरती एक्सपेक्टेड आहे, ज्या की 1931 मध्ये त्यांनी शाहू सेवा सोसायटीची संस्था भारत सेवक समाज संघाच्या स्थापनेवरती आधारलेली आहे. ठीक आहे. आणि अजून एक सांगता येतं की रामचंद्र नारायण लाड यांचं मजूर वृत्तपत्र बघा, मजूर, जे काही टिळक आणि ब्राह्मण दार्जिन होतं. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो अजून एक महत्वाचं की दर्पणचे तुम्हाला हे माहितीच असतील खरे ओनर कोण होते. तर दर्पणचे खरे ओनर हे रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी होते. ज्यावेळी दर्पण बंद झालं तर त्यावेळी त्यांनी पूर्णपणे मराठी भाषेतील मुंबई अखबार नावाचं वृत्तपत्र चालू केलं. ठीक आहे, म्हणजे दर्पण ज्यावेळी बंद झालं तर त्यावेळी त्यांनी 4 जुलै 1840ला मुंबई अखबार, जे की पूर्णपणे मराठी भाषेत होतं. दर्पण आपल्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये सांगता येतं, आणि मुंबई अखबार हे पूर्णपणे मराठीमध्ये प्रकाशित होणारं वृत्तपत्र होतं. जे कोणी चालू केलं होतं? रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी. आपलं या ठिकाणचं उत्तर आहे तरवडी. ठीक आहे. आता मी जे काही सांगितलं ते एक नोट्स स्वरूपामध्ये लिहून घ्या. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9, अलीगड कॉलेजचे प्राचार्य बेग यांच्या सांगण्यावरून मुस्लिम शिष्टमंडळाने लॉर्ड रिपन यांच्याकडे स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. विधान ब, अलीगड कॉलेजचे प्राचार्य आर्किबोल्ड यांना हिंदू मुस्लिम दुफळीस जबाबदार धरले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी एकही विधान बरोबर नसल्याचं सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीगड कॉलेजचे प्राचार्य बेग यांना हिंदू मुस्लिम दुफळीसाठी जबाबदार धरलं जातं. कोणाला? प्राचार्य बेग यांना. आणि प्राचार्य आर्किबोल्ड यांच्या सांगण्यावरून मुस्लिम शिष्टमंडळ हे सर्वप्रथम, म्हणजे 1906 नाही, लॉर्ड रिपनच्याच काळामध्ये त्यांनी सर्वप्रथम स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. कोणाकडे? लॉर्ड रिपनकडे. हे लक्षात घ्या, लॉर्ड रिपनकडे त्यांनी पहिल्यांदा मागणी केली होती. कोणी? प्राचार्य आर्किबोल्डच्या नेतृत्वात सांगण्यावरून मुस्लिम शिष्टमंडळाने, एका लीग नाही, शिष्टमंडळाने केली होती. ठीक आहे. या ठिकाणी आपलं उत्तर 4 सांगता येतं. तर अलीगड जे युनिव्हर्सिटी आहे तर त्याच्याबद्दल सांगता येतं मित्रांनो. केम्ब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवरती पहिल्यांदा मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल स्कूल म्हणून त्याची स्थापना 1875 झाली, आणि 1920ला याचंच अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून रूपांतर झालेलं सांगता येतं. ठीक आहे. आणि मित्रांनो अजून एक बीट आहे की अलीगड मुस्लिम विद्यापीठातून पहिला हिंदू पदवीधर कोण आहे मित्रांनो? कोण आहे? तर ईश्वरी प्रसाद आहेत. ईश्वरी प्रसाद, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10, मुस्लिम सुधारणा आंदोलन व नेतृत्वाविषयी अयोग्य जोडी पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1, फरियादी चळवळ, हाजी शरियतुल्ला, तितुमीर चळवळ, मीर निधार अली, अहरार चळवळ, हाजी शरियतुल्ला, आणि पर्याय क्रमांक 4, वहाबी आंदोलन, सर सय्यद अहमद शाहिद. तर आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे, अयोग्य जोडी पर्याय विचारला आहे मित्रांनो. अयोग्य जोडी जर आपल्याला सांगता येतो अहरार चळवळ. अहरार चळवळ काय होती मित्रांनो? तर एक झाल राष्ट्रवादी चळवळ होती, जी म्हणजे मुस्लिम सुधारणावादी झाल राष्ट्रवादी चळवळ होती, जी कोणी चालू केली होती? मौलाना अहमद अलींनी स्थापना केली होती तिची. ठीक आहे, मौलाना अहमद अली. आणि कोणती चळवळ होती? जहाल राष्ट्रवादी चळवळ असल्याचं सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वहाबी आंदोलनमध्ये आपल्याला फक्त सर सय्यद अहमद माहिती आहेत. ठीक आहे, परंतु सर सय्यद अहमद शाहिद हे कोण होते? तर सौदी अरेबियामध्ये यांनी सर्वप्रथम त्याचं नेतृत्व केलेलं आहे मित्रांनो, सर सय्यद अहमद शाहिद, लक्षात ठेवा. आणि या वहाबीच्या 4 ठिकाणी नंतर ती भारतामध्ये 4 ठिकाणी ती आंदोलन त्याच्याबद्दल झाली, चळवळी अंतर्गत झाल्या त्याच्यात. तर त्या कोणत्या आहेत? ढाक्यामध्ये मौलाना करामत अली जे म्हणजे कोणती सांगता येते? आपली ढाक्याची पायोनी चळवळ. तर बरेलीचे सर सय्यद अहमद, ठीक आहे, जी वहाबी म्हणून आपण ओळखतो. नंतर बंगालचे तितुमीर, म्हणजे जो की पर्याय क्रमांक 2, मीर निसार अली. ठीक आहे, मीर निदार अली. त्यानंतर सटाण्यामध्ये एक झाली होती बघा, ती वहाबी चळवळीचीच एक चळवळ होती. कोणती? इनायत अलींच्या नेतृत्वाखाली. ठीक आहे.
आणि मित्रांनो, या वहाबी आंदोलनाची दोन लढाया फेमस आहेत बघा, बालाकोटची लढाई आणि अंबिलाची लढाई. तर त्या पण एक लक्षात ठेवा. आणि ही जी वहाबी चळवळ लढली गेली, ठीक आहे, या वहाबी चळवळीने दोन खून घडवून आणले होते. तो कोणाचे घडवून आणले होते मित्रांनो? तर जॉन नॉर्मन आणि लॉर्ड मेयो. जॉन नॉर्मन आणि लॉर्ड मेयो या दोघांचे खून घडलेले आहेत. तर ते कोणी केले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, ठीक आहे. तर फरियादी चळवळ लक्षात घ्या. फरियादी चळवळ फरियादी चळवळ हाजी शरीयतुल्ला यांनी 1804 मध्ये फरीदपूर येथे स्थापन केली, ठीक आहे. तर तिचं उद्दिष्ट काय होतं? तर धार्मिक शुद्धी व बंगाल मुस्लिम मधील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी तिची सुरुवात केल्याचं आपल्याला सांगता येतं, ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक चळवळ होती की देवबंद चळवळ, जी अलीगड विद्यापीठ, अलीगड चळवळीला आपल्याला विरोधी सांगता येते. या देवबंद चळवळीची आंदोलन झालं, कोणतं? रेशमी रुमाल आंदोलन, जे 1919ला त्यांनी 1917ला त्यांनी लढा देण्याचं ठरवलं होतं. संपूर्ण भारतामध्ये 19 फेब्रुवारी 1917ला त्यांनी उठाव करण्याचं ठरवलं होतं. आणि इंग्रजांचं भारतातून संपूर्ण उच्चाटन करणं हे त्या रेशमी रुमाल आंदोलनाचं उद्दिष्ट होतं, ज्याला की 100 वर्ष देखील पूर्ण झालेली आहेत. तर देवबंद चळवळ कोणाची? नानोतवी व गंगोई. आणि त्यांचा लढा कोणता? तर शामलीची लढाई एक फेमस आहे, ज्यामध्ये 113 ब्रिटिशांचा खून करण्यात आला होता, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, देवबंद चळवळ, रेशमी रुमाल त्याच्या संबंधीचं आंदोलन 19 फेब्रुवारी 1917. आणि अजून एक आहे चळवळ, जी की अहमदिया चळवळ म्हणून ओळखली जाते, जी 1889 मध्ये होती. तर ह्यामध्ये जो तिचं नेतृत्व केलं होतं मिर्झा गुलाम अहमद, तर तो एक पागल होता थोडक्यात. तर तो काय करायचा? तर स्वतःला येशू आणि श्रीकृष्णाचा अवतार समजायचा, आणि तो इस्लामला स्वतःला देखील इस्लामचा मसीहा समजायचा. आणि त्याने काय केलं होतं? तर मुस्लिम प्रथांचं जोरदार समर्थन करण्याचं काम केलं होतं. तर परंतु स्वतःला येशू आणि श्रीकृष्णाचा अवतार समजायचा, परंतु त्याचा ख्रिश्चन मिशनरी, आर्य समाज आणि अलीगड चळवळीला देखील त्याचा विरोध होता, म्हणून त्यामुळे त्याला एक पागल समजला जात होता, ठीक आहे. तर आपलं उत्तर आहे इथं पर्याय क्रमांक 3, अहरार चळवळ, हाजी शरीयतुल्ला, जे की चुकीचं आहे. मौलाना अहमद अली तिथं पाहिजे होतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 चूक असल्याचं सांगता येतं. प्रश्न क्रमांक 11, योग्य जोडी पर्याय निवडा. ब्रिटिश इंडिया असोसिएशन जॉर्ज थॉम्सन, इंडियन रिफॉर्म असोसिएशन, इंडियन रिफॉर्म सोसायटी गोपाळकृष्ण गोखले, त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी, नंतर पर्याय क्रमांक 4 लँड होल्डर्स असोसिएशन रवींद्रनाथ टागोर. इथं मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी हे आपल्याला योग्य सांगण्यात येतं. कधी स्थापना झाली ईस्ट इंडिया असोसिएशनची? तर 1866ला लंडनला स्थापना झाली मित्रांनो, लंडन. ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची जाणीव करून देण्यासाठी कोणी केली? दादाभाई नौरोजींनी स्थापना केली होती, ठीक आहे, उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या सोबत, ठीक आहे. तर या ईस्ट इंडिया असोसिएशनला चार ब्रिटिश अधिकाऱ्यांनी देखील सहकार्य केल्याचं आपल्याला सांगता येतं. तर ते कोणते? हेनरी फॉसेर, चार्ल्स बँडलॉ, विल्यम डिग्बी आणि विल्यम वेडरबर्ग. तर यामध्ये इंटरेस्टिंग कोण होता? तर हेनरी फॉसेर. हेनरी फॉसेरने ब्रिटिशांच्या विरोधात तिथं प्रचार केला की भारतीयांमध्ये काय करतात ते ब्रिटिश, तर त्यामुळे त्याला निवडणूक हरावी लागली होती पहिल्यांदा म्युन्सिपालिटीमध्ये, ठीक आहे. आणि तरी देखील ईस्ट इंडिया असोसिएशनने त्याला पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उतरवलं आणि त्याचा संपूर्ण निवडणुकीचा खर्च त्यांनी केला होता. नंतर इंडियन रिफॉर्म सोसायटी 29 ऑक्टोबर 1870ची आपल्याला केशवचंद्र सेन यांच्याबद्दल सांगता येते, ठीक आहे. इंडियन रिफॉर्म सोसायटी 29 ऑक्टोबर 1870ला स्थापना झाली तिची, जी की केशवचंद्र सेन यांच्याशी संबंधित सांगता येतं. तर गोपाळकृष्ण गोखलेंशी संबंधित आपल्याला भारत सेवक समाज सांगता येतो, ठीक आहे. नंतर ब्रिटिश इंडिया असोसिएशन, ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना 28 ऑक्टोबर 1851ला देवेंद्रनाथ टागोर आणि राधाकांत देव यांनी केली होती मित्रांनो. देवेंद्रनाथ टागोर आणि राधाकांत देव यांनी स्थापना केल्याचं सांगता येतं. आणि हा जॉर्ज थॉम्सन कोण होता मित्रांनो? तर जॉर्ज थॉम्सन हा देवेंद्रनाथ टागोरांचा एक जिवलग मित्र होता, ठीक आहे. आणि जॉर्ज थॉम्सनने सर्वप्रथम 1848 मध्ये भारतामध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केली, ठीक आहे. हा ब्रिटिश इंडिया सोसायटीच्या मार्फत जॉर्ज थॉम्सन हा भारतात का आला, याला एक पार्श्वभूमी मित्रांनो. तर
ज्यावेळी रंगोजी बापूजी यांना साताऱ्याच्या प्रतापसिंहांनी कुठे पाठवलं, लंडनला पाठवलं. तर रंगोजी बापूजी आणि देवेंद्रनाथ टागोरांची तिथे ओळख झाली होती आणि देवेंद्रनाथ टागोरांच्या विनंतीनुसार हा जॉर्ज थॉम्सन सातारा संस्थानला भेट देण्यासाठी भारतात आला होता आणि त्यावेळी त्याने प्रतापसिंहांची देखील भेट घेतल्याचं आपल्याला सांगता येतं. तर हा प्रश्न आपण पुन्हा कधीतरी एकदा कव्हर करू, पण जॉर्ज थॉम्सनचं एक सातारा संस्थानाप्रती एक काही ठराविक गोष्टीत की ज्याने हिथून जाऊन पुन्हा लंडनमध्ये सातारा संस्थानची बाजू मांडण्याचं काम केलं, तरी सुद्धा देखील त्याची मतं आजमावली गेली नाहीत. त्याने भरपूर सांगितलं प्रतापसिंहांविषयी, परंतु तरी देखील त्याची बाजू समजून घेतली गेली नाही. ठीक आहे. जॉर्ज थॉम्सन हा सातारा संस्थानशी देखील संबंधित होता मित्रांनो, लक्षात ठेवा. जॉर्ज थॉम्सन. आपलं उत्तर आहे ईस्ट इंडिया असोसिएशन, दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 12. असहकार चळवळीत महाराष्ट्रात असहकारचे कार्यक्रम चालवले गेले, यासंबंधीची व्यक्ती व कार्यक्रम यांच्या योग्य जोड्या लावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं पर्याय क्रमांक उत्तर आहे 3. 2, 1, 4, 3. वासुदेव दस्ताने ही न्यायालयांवरती बहिष्कार टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये समाविष्ट होती. वासुदेव दस्ताने ही भुसावळचे असल्याचे सांगता येतं. अन्य अजून असहकार चळवळीमध्ये न्यायालयावरती बहिष्कार टाकण्याच्या कार्यक्रमामध्ये अष्टपुत्रे साताऱ्याचे, नंतर नाना देवदेकर उंबरगावचे आणि रामचंद्र राजवाडे जे की सोलापूरचे सांगता येतात. 4 व्यक्ती लक्षात ठेवा: वासुदेव दास्ताने, अष्टपुत्रे, नाना देवदेकर आणि रामचंद्र राजवाडे. असं पर्याय डायरेक्ट दिले जातील आणि त्यांची शहरं दिली जातील. वासुदेव दास्ताने भुसावळ, अष्टपुत्रे सातारा, नाना देवदेकर उंबरगाव आणि रामचंद्र राजवाडे सोलापूर. ठीक आहे. नंतर शंकरराव जावडेकर बघा, शंकरराव जावडेकर हे शाळा कॉलेजांवरती बहिष्कार टाकण्याचा जो असहकारचा कार्यक्रम होता त्यामध्ये समाविष्ट असणारी व्यक्ती सांगता येते. ठीक आहे. शंकरराव जावडेकर इस्लामपूरच्या होत्या. त्यानंतर बाची लागू व लिमये हे सांगलीचे होते. सकाराम भागवत महाड आणि सदाशिव कान्होजी हे मालवणची. ह्या 4 व्यक्ती कोणत्या? जावडेकर, लागू, भागवत आणि कान्होजी ह्या शाळा कॉलेजांवरती बहिष्कार टाकणाऱ्या व्यक्ती होत्या. ठीक आहे. नंतर बॅरिस्टर केशवराव देशपांडे लक्षात घ्या. तर बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांनी मुंबईमध्ये अंधेरीत आनंदीलाल पोतदार शेटजींच्या वाड्यामध्ये साधक आश्रमाची स्थापना केली होती मित्रांनो. अंधेरीतील आनंदीलाल पोतदार शेटजींच्या वाड्यात स्थापना केली आणि ह्या साधक आश्रमाचं एक वैशिष्ट्य होतं की ह्यामध्ये येणारा व्यक्ती हा केव्हा प्रवेश करू शकत होता, तर त्या व्यक्तीला पहिल्यांदा सरकारी नोकरी न करण्याची शपथ घ्यायची आणि तरच त्याने त्या साधक आश्रमामध्ये प्रवेश करायचा, अशी एक अट होती. आणि या साधक आश्रमामध्ये शेती, सूतकताई आणि दुग्धशाळा यांविषयीचं प्रशिक्षण दिलं जायचं मित्रांनो. नंतर शिवराम पंत परांजपे जे की मुळशी सत्याग्रहातील एक सत्याग्रही सांगता येतात. ठीक आहे. तर मुळशी सत्याग्रहामध्ये अजून कोण होतं, तर मुळशी सत्याग्रहातले पहिले सत्याग्रही कोण? शंकरराव देव. 1921 ते 1924 चाललेला हा मुळशी सत्याग्रह. ठीक आहे. यशस्वी झाला का? झाला का? नाही झाला. ठीक आहे. नंतर आपण पाहिलंच कवी गुंज बिहारींची कविता मुळशीचा पाळणा, मुळशी सत्याग्रहाशी संबंधित. ठीक आहे. लक्षात ठेवा. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी शाळा कॉलेजांवरती बहिष्कार टाकणाऱ्या आणि न्यायालयांवरती बहिष्कार टाकणाऱ्या 4 व्यक्ती होत्या असहकार चळवळीमध्ये महत्वाच्या. त्यांची एक लिस्ट करा आता सांगितल्याप्रमाणे आणि सेपरेटमध्ये लिहून ठेवा आणि पाठांतरच करा. पाठांतराशिवाय गत्यंतरच नाही तिथे. त्या पाठांतर केलं, मार्क फिक्स, 1 मार्क फिक्स. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. योग्य विधाने निवडा. पंजाबमधील राक्षसी कृत्यांची माहिती इंग्लंडच्या जनतेला देण्यासाठी नची केळकर व विठ्ठलभाई पटेल इंग्लंडला गेले होते. ठीक आहे. भारत शासन कायदा 1920 विषयी मॉन्टेग्यूचे आभार मानणारा ठराव अमृतसर अधिवेशनमध्ये मुंजे व खापर्डे गटाने मांडला. नंतर हे आमचे गुरु नव्हेत असा टीकात्मक लेख टिळकांनी केसरीत रँगलर परांजपे यांच्या विषयी लिहिला होता. नंतर 4. मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यासाठी राजर्षी शाहूंनी मुकुंदराव पाटील यांना लंडनला पाठवलं होतं ते. तर विद्यार्थी मित्रांनो, यात आपलं फक्त अ आणि क विधान बरोबर असल्याचं सांगता येतं. ठीक आहे. तर भारत शासन कायदा 1919चा ज्याविषयी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यामधील मॉन्टेग्यूचा आभार मानणारा ठराव हा महात्मा गांधी यांनी मांडला होता. ठीक आहे. तर या महात्मा गांधींना सपोर्ट कोणाचा होता, तर चंदावरकर न्यायाधीश आपले DCM डिस्प्लेड क्लासेस मिशन बद्दलचे.
ठीक आहे, आणि न्यायमूर्ती सेटलवाड, ठीक आहे, यांचा देखील त्यांना महात्मा गांधींना त्यावेळी पाठिंबा होता. तर सी आर दास, खापर्डे आणि मुंजे या गटाचा त्यांना विरोध होता की असा मॉन्टेग्यूचा आभार मानणारा ठराव अमृतसर अधिवेशनामध्ये मांडला गेला नाही पाहिजे यासाठी, ठीक आहे. परंतु हा ठराव मांडला गेला कारण टिळकांनी यामध्ये मध्यस्थी केल्याचं आपल्याला सांगता येतं, ठीक आहे. नंतर क विधान बघा, हे आमचे गुरु नव्हेत असा टीकात्मक लेख टिळकांनी केसरीत रँगलर परांजपे यांच्याविषयी लिहिला होता, बरोबर आहे. तर मित्रांनो काय झालं होतं, तर जुलै 1907ला एक पत्र निघालं होतं, पत्रक. त्यामध्ये काय सांगितलं होतं, तर महाराष्ट्रामध्ये वंदे मातरम असं म्हणण्याला देखील परमिशन नव्हती. जो कोणी वंदे त्याला शाळांमधून काढणं, त्याला तुरुंगात टाकणं यासारख्या घटना घडत होत्या. आणि अशाच काळामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये विनायक दामोदर सावरकरांना, ठीक आहे, विनायक दामोदर सावरकरांना रँगलर परांजपेंनी शाळेतून काढलं, FC मधून, ठीक आहे. म्हणून त्यांच्यावरती टीका कोणी केली होती, लोकमान्य टिळकांनी. काय केली, तर हे आमचे गुरु नव्हेत ही टीका. आणि अजून देखील एक टीका त्यांची केलेली आहे त्यांच्यावरती, शिशुपाल म्हणून, ठीक आहे, लोकमान्य टिळकांनीच. आणि ही त्यांची तुलना आहे. तसंच दादासाहेब खापर्डेंची एक तुलना त्यांनी एका व्यक्तीची तुलना केली होती पुतना म्हणून, लक्षात घ्या. कोणाची केली होती, ॲनी बेझंट. हा, आणि त्याला सपोर्ट कोणी केला होता, वल्लभभाई पटेल. तर ते घटना काय होती मित्रांनो, काय होती, कमेंटमध्ये करा, कमेंट करा, कमेंट, ठीक आहे. नंतर मराठ्यांसाठी जो काही स्वतंत्र मतदारसंघ होता त्याची मागणी करण्यासाठी राजर्षी शाहूंनी मुकुंदराव पाटील नाही, भास्करराव जाधवांना लंडनला पाठवलं होतं मित्रांनो. कोणाला, भास्करराव जाधव. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुलना केल्या कोणाच्या, रँगलर परांजपेची केली, ॲनी बेझंटची केली. तर अशी तुलना प्राध्यापक अत्रेंनी केलेल्या आहेत महाराष्ट्रातील समाजसुधारक असतील किंवा राजकीय व्यक्ती असतील. तर तुलना काय केलेल्या आहेत, तर ते एक शॉर्ट बीटमध्ये मध्ये सांगतो तुम्हाला. तर अत्रेंनी तेजस्वी ज्ञानयोगी, तेजस्वी ज्ञानयोगी म्हणून बाबासाहेब रामजी आंबेडकरांचा उल्लेख केलेला आहे. नंतर स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांनी विदा सावरकरांचा उल्लेख केला आहे. राष्ट्रजागृतीचे अग्रदूत म्हणून त्यांनी बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख केलेला आहे. उपेक्षितांचा पहिला पुढारी कोण, कोण आहे उपेक्षितांचा पहिला पुढारी, महात्मा फुले, महात्मा फुले सांगता येतात. नंतर महाराष्ट्राचे बालकवी म्हणून बालविकासी फुल, महाराष्ट्राचे बालविकासी फुल म्हणून त्यांनी साने गुरुजींचा उल्लेख केला होता, ठीक आहे. लक्षात ठेवा प्राध्यापक अत्रेंच्या ह्या 5 व्यक्तींबद्दलच्या कमेंट्स, ठीक आहे. असं त्यांनी भरपूर कमेंट्स केल्यात. सका पाटील असेल बघा, ठीक आहे. या सर्वांवरच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या लक्षात घ्या, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, हैदराबाद मुक्ती संग्रामात विविध ठिकाणी तिरंगा फडकवणाऱ्यांच्या बाबत अयोग्य जोडी पर्याय निवडा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जे की अयोग्य सांगता येतं. तर सराळ्यामध्ये कोणी ध्वज फडकवला, तर सराळा हे गाव गोदावरी नदीच्या काठी आहे आणि या ठिकाणी अच्युतराव पटवर्धन यांनी 70 फूट उंच असलेल्या गडीवरती तिरंगा फडकवला होता, ठीक आहे. हे वामनराव नाईक कोण आहेत मित्रांनो, तर वामनराव नाईक ही व्यक्ती आपल्याला केशवराव कोरटकरांबद्दल सांगता येते, केशवराव कोल्हटकर, ज्यांच्या बरोबर त्यांनी दक्षिण साहित्य संघाची स्थापना केली होती 1914 मध्ये, ठीक आहे. तर दक्षिण साहित्य संघाची स्थापना त्यावेळी का केली गेली मित्रांनो, वामनराव नाईक आणि केशवराव कोरटकरांनी, तर मराठी, कन्नड आणि तेलुगू, लक्षात ठेवा, मराठी, कन्नड आणि तेलुगू या भाषेवरती उर्दू भाषेचं जे काय होणारं आक्रमण होतं त्यावेळी, तर ते थोपवण्यासाठी त्यांनी दक्षिण साहित्य संघाची स्थापना केली होती. असाच एक दक्षिण साहित्य संघ स्थापन केलाय बघा मित्रांनो, दक्षिण साहित्य संघ हिंदी भाषेविषयक, कोणी केला, महात्मा गांधी, 1920. कोणाबरोबर, सर्च करा, गुगल करा. त्यानंतर आपल्याला गंजगोलाई, रघुवीर शिंदे, गंजगोलाई माहिती आहे तुम्हाला मित्रांनो, लातूरमधील. तर हे एक सध्या तिथं भाजी मार्केट आहे सध्या, ते गंजगोलाई म्हणजे एक ठिकाण. तर ते फैयाजुद्दीन वास्तुविशारदांनी ते तयार केलेलं. तर ह्या गंजगोलाईचं एक वैशिष्ट्य होतं की निजामाच्या वाढदिवसा दिवशी तर रजाकार जो होता, रजाकार, तो ह्या गंजगोलाईच्या मैदानावरती गडीवरती उभा राहून ध्वज फडकवायचा आणि तिथून उद्देशून जनतेला भाषण करायचा. तर त्या गडीवरच किल्लारी गावच्या ह्या रघुवीर शिंदेंनी ध्वज फडकवल्याचं सांगता येतं.
गुलमंडीच्या आशाताई वाघमारे पण सांगता येतं. तर टाकळी कोलतीच्या दगडाबाई शेळके फेमस, जिला जालना जालना जिल्ह्याची राणी लक्ष्मीबाई म्हणतात. ह्या बाईने काय केलं होतं तर 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य दिना दिवशी टाकळी कोलते या ठिकाणी ध्वज फडकावला. ठीक आहे, लक्षात ठेवा. वामनराव एक लक्षात ठेवा, वामनराव नाईक येऊ शकतं 1920 दक्षिण साहित्य संघ, हिंदी साहित्य संघाशी येईल किंवा ह्या संघाशी येईल. 2 साहित्य संघ आहेत, लक्षात ठेवा. आर्टिकल 351. परत पॉलिटी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलनेत टीका केलेल्या पुस्तकांच्या लेखकांनुसार योग्य जोड्या लावा. ठीक आहे, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्त्री चरित्र. कुणाचं आहे? रामोजी गणोजी. काय सांगितलं त्या रामोजी गणोजीने त्यामध्ये? तर त्याने त्यात स्त्रीविषयक बिभत्स शृंगारांचं वर्णन केलेलं आहे त्यात. ठीक आहे, म्हणजे स्त्रीचं शृंगार आहे त्याला एक बिभत्सकपणा दिलेला आहे. ठीक आहे, वाचाळपणा. ठीक आहे. नंतर मंजू घोषा, नारो सदाशिव रिसबूड सांगता येतात आपल्याला. जे काय मनोरंजनात्मक कादंबरी होती मुक्तामाला, ती एक बोधपरच कादंबरी. कोणाची? लक्ष्मण मोरोशा शास्त्री हळबे यांची सांगता येते. नंतर मनोरमा हे नाटक आहे मित्रांनो, अधपतित समाजावरती चित्रित केलेलं एक नाटक आहे. कोणी लिहिलं? महादेव बाळकृष्ण चितळे. ठीक आहे. ताराबाई शिंदे कुठं लेखन केलं त्यांनी स्त्री पुरुष तुलना? बुलढाणा. लक्षात ठेवा, 1882 बुलढाण्यामध्ये लेखन केलं. तर स्त्री पुरुष तुलना लेखन करण्यासाठी त्यांना अशी स्त्री पुरुष तुलना ही लेखन करावं हे असं का त्यांना झालं? तर सुरतमधील एक विधवा होती, कोणती? विजयालक्ष्मी. तर तिचा काही लोकांनी गर्भपात घडवून आणला होता, त्याला अनुसरून एक विजयलक्ष्मी खटलाय. तर त्याला अनुसरून त्यांनी स्त्री पुरुष तुलना. तर स्त्री पुरुष तुलना म्हणजे काय? तर स्त्रिया व पुरुष यांच्यात साहसी कोण हे दाखवण्यासाठी त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. तर या ताराबाई शिंदे यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता मित्रांनो. कुठं स्वीकारला? लंडनमध्ये स्वीकारला. लंडनमध्ये 29 सप्टेंबर 1883 तर ज्यावेळी त्यांनी लंडनमध्ये धर्म स्वीकारला तर त्यावेळी त्यांच्यावरती इंदू प्रकाश घ्या, ज्ञानप्रकाश, पुणे वैभव, केसरी, गोपाळ गणेश आगरकर त्यांनी देखील टीका केलेली आणि ज्ञानचक्षू या सर्वांनी टीका सोडल्या होत्या, टीका. तर त्याला महात्मा फुलेंनी खास करून त्यांचे जे काही सत्सार 2 निघाले, ठीक आहे, सत्सार 1 आणि सत्सार 2, या 2 मध्ये सत्सार 1 मध्ये त्यांनी काय केलं तर त्यांच्या धर्मत्यागावरती ज्यांनी टीका केल्या तर त्यावरती टीका केली त्यांनी. कशावरती? धर्मत्यागावरती. कुणावरती केल्या? आगरकर असतील, इंदू प्रकाशवाले असतील, ज्ञानप्रकाश, पुणे वैभव या सर्वांवरती त्यांनी टीका केली. आणि सत्सार 2 मध्ये त्यांनी काय केलं? कारण सत्सार 2 मध्ये त्यांनी खास करून स्त्री पुरुष तुलनेवरती बोललेलं आहे. आणि स्त्री पुरुष तुलना हे ज्यावेळी त्यांनी ताराबाई शिंदे यांनी लिहिलं त्यावेळी कृष्णराव भालेकर आणि नारायण मेघजी लोखंडे यांनी ताराबाई शिंदेवरती टीका केल्या. मग ह्या टीकेला उत्तर म्हणून सत्सार 2 मध्ये स्वतःचे मित्र सत्यशोधक असून देखील, सत्यशोधक समाजामधील असून देखील महात्मा फुलेंनी या भालेकर आणि लोखंडेंवरती टीका केल्या. ठीक आहे. तर त्यामध्ये इंटरेस्टिंग शब्द वापरलेत बघा भालेकर आणि लोखंडेंना. ठीक आहे, ते सर्च करा. ठीक आहे. नंतर ताराबाई शिंदेंनी ही पुस्तकं जी आहेत कोणती? स्त्रीचरित, मंजू घोषा, मुक्तामाला आणि नाटक मनोरमा, ही पुस्तकं प्रकाशित होण्यामागं काही कारणं सांगितली होती, ज्यामध्ये विद्या आणि छापखान्यांचा झालेला सुकाळ सांगता येतो त्यांना. ठीक आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16. फैजपूर अधिवेशनामध्ये 80 फूट उंच स्तंभावरती झेंडा फडकवताना तो 40 फुटांवरती अडकला. तर यावेळी खालीलपैकी कोणी वरती जाऊन तो ध्वज फडकवण्याचं काम केलं होतं? ध्वज फडकवताना पंडित जवाहरलाल नेहरू फडकवत होते, पण हा ध्वज निम्म्यातच अडकला. तर त्यावेळी खालीलपैकी कोणी ध्वज फडकवला? पर्याय आहेत किशन सिंग राजपूत, किसन पाटील, शंकर माळी आणि आप्पा पाटील. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे आपलं किशन सिंग राजपूत, ज्याला बंदा पाटील देखील नावाने ओळखलं जातं. कोण? बंदा पाटील. तर हा किशन सिंग राजपूत कुठला होता? तर हा शिरपूर जिल्हा माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, शिरपूर जिल्ह्याचा रहिवासी होता हा. ठीक आहे, जळगाव मधील शिरपूरचा रहिवासी, जो की संघ स्वयंसेवक होता. संघ स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो कार्यकर्ता होता.
ठीक आहे. आणि त्यामुळं हा एक इंटरेस्टिंग आहे. आयोगाला विचारला जाऊ शकतो किशन सिंग राजपूत कोण होता तर. ठीक आहे. आणि ज्यावेळी त्याने ध्वज फडकवला तर त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याला स्वतःच्या खिशातून गुलाबाचं रोज काढून त्याच्या खिशात गेलं होतं. आणि याच किशन सिंग राजपुताचा सत्कार डॉक्टर हेडगेवार यांनी एक चांदीचा ग्लास देऊन केला होता. ठीक आहे मित्रांनो, चांदीचा ग्लास लक्षात ठेवा. तर हे फैजपूरचं अधिवेशन तसं एक इंटरेस्टिंग आहे खूप. कारण शंकरराव देव आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये पैज लागली होती की शंकरराव देवांनी पैज उचलली होती की मी ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन भरवून दाखवेल म्हणून. ठीक आहे. मग या अधिवेशनामध्ये काय काय झालं तर काही इंटरेस्टिंग पॉइंट्स आहेत. तर एक हे ठिकाण जे काही फैजपूर भरलं ग्रामीण भागातलं, तर त्या ठिकाणाला एक नाव दिलं होतं की टिळकनगर म्हणून. आणि त्याचा मुख्य प्रवेशद्वार होतं शिवाजी दरवाजा. आणि ह्या एक दोन महत्वाच्या व्यक्ती होत्या कोण, म्हात्रे आणि नंदलाल बोस. या दोघांनी ह्या फैजपूर अधिवेशनाची सर्व रचना केली होती. म्हणजे ग्रामस्वराज्य खेडा असेल, भारताचा नकाशा असेल, भारताच्या नकाशाची प्रतिकृती एक पहिल्यांदा बनवली गेली तिथं. म्हणजे नंदलाल बोस यांनी लाकडांचा वगैरे उपयोग करून एक प्रतिकृती तयार केली होती. आणि ग्रामस्वराज्य खेड्याची प्रतिकृती ही खास गांधींना आवडली होती. कोणी म्हणजे ग्रामस्वराज्य जी बनवायची होती तर त्यासाठी धनाजी नाना चौधरी यांची प्रेरणा होती. ठीक आहे. धनाजी नाना चौधरींनी ते बनवण्याचं काम घेतलं होतं. ठीक आहे. आणि यामध्ये त्यांना मदत कोणी केली, म्हात्रे आणि नंदलाल बोस. ठीक आहे. त्यानंतर अजून काय झालं त्या अधिवेशनामध्ये, तर त्या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष कोण होते, शंकरराव देव, सचिव धनाजी नाना चौधरी. मित्रांनो, फैजपूर अधिवेशनामध्ये जो काही कचरा होणार होता तर हा कचरा गोळा करण्याची जबाबदारी संत गाडगे महाराजांनी स्वीकारली होती. मित्रांनो, कोणी, संत गाडगे महाराज. लक्षात ठेवा, संत गाडगे महाराज. नंतर ज्यावेळी गांधीजी आले होते, गांधीजी 5 दिवस आधी आले. कधी, 5 दिवस 22 डिसेंबरलाच आले. आणि मग त्यावेळी त्यांनी धनाजी नाना चौधरी यांच्या स्वराज्य आश्रमामध्ये मुक्काम ठेवला होता. कोणता, स्वराज्य आश्रम. लक्षात ठेवा, स्वराज्य आश्रमाची स्थापना धनाजी नाना चौधरी. ठीक आहे. फैजपूर अधिवेशन म्हणजे पूर्ण करण्यात धनाजी नाना चौधरींचा मुख्य वाटा होता. आणि फैजपूर अधिवेशनाला येणारा मार्ग जो होता की नाही, म्हणजे फैजपूर गावामध्ये, तर तो पूर्णपणे इंग्रजांनी त्यांसाठी बंद करून टाकला होता. तर फैजपूरच्या लोकांनी रातोरात मध्ये एक रोड तयार करून फैजपूरला येणाऱ्या लोकांची सोय केली होती. ठीक आहे. आणि पहिल्यांदा या अधिवेशनामध्ये एक राजकीय ज्योत पळवण्यात आली. मित्रांनो, का तर ते 50वं अधिवेशन होतं. ठीक आहे. तर पहिलं अधिवेशन कुठे झालं, तेजपाल संस्कृत प्रशाला, मुंबई. तर तिथून के एफ नरिमन, लक्षात ठेवा, के एफ नरिमन यांनी गोविंदभाई श्रॉफ यांकडे ज्योत पेटवून दिली. ठीक आहे. त्यानंतर गोविंदभाई श्रॉफ यांनी ज्योत पळवल्यानंतर ज्यावेळी ती ज्योत जळगावच्या हद्दीत आली तर ती कोणाकडे सुपूर्द झाली, साने गुरुजींकडे झाली. आणि ही ज्योत ज्यावेळी जळगावमधून फैजपूर येथे आली, शिवाजी दरवाजाला, टिळकनगरमधील, ठीक आहे, शिवाजी दरवाजा, तर साने गुरुजींकडून ही ज्योत पंडित जवाहरलाल नेहरूंकडे आली. आणि ही ज्योत 127 फूट उंच ध्वजस्तंभावरती स्थापित करण्यात आली होती. किती, 127 फूट. लक्षात ठेवा, किती, 127 फूटवरती स्थापित करण्यात आली होती. पहिली राजकीय ज्योत पहिल्यांदा कोणी चालवली, के एफ नरिमन, नंतर गोविंदभाई श्रॉफ, नंतर साने गुरुजी नंतर पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा. ओके. नंतर या अधिवेशनामध्ये काय झालं होतं मित्रांनो, तर या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम संविधान सभा स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. ठीक आहे. संविधान सभा स्थापन करण्याची मागणी पहिल्यांदा कुठे केली, तर फैजपूर अधिवेशनामध्ये. त्यामुळं आपलं उत्तर इथे या ठिकाणी किशन सिंग राजपूत, जो की एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता. लक्षात घ्या. नंतर प्रश्न क्रमांक 17, झेंडा सत्याग्रहाबाबत योग्य विधाने निवडा. झेंडा सत्याग्रहाची सुरुवात नागपूरला झाली तर शेवट जबलपूरला झाला. भारतात झेंडा सत्याग्रह एकाच वेळी सर्व ठिकाणी करण्यासाठी 18 मार्च 1923 ची निवड करण्यात आली होती. नंतर व्हिक्टोरिया टाउन हॉलमध्ये सीताराम जाधव व जैन बंधूंनी भारतीय ध्वज फडकवला होता. विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर आहे ब आणि क, म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर झेंडा सत्याग्रहाची सुरुवात ही पहिल्यांदा जबलपूरला झाली तर शेवट हा नागपूरला झाला होता. तर
जबलपूरमध्ये कोणी याचं नेतृत्व केलं मित्रांनो? तर पंडित सुंदरलाल शर्मा. माहिती असतील पंडित सुंदरलाल शर्मा. व्यावसायिक शिक्षण लक्षात घ्या. व्यावसायिक शिक्षणाची संस्था स्थापन पहिल्यांदा कोणाच्या नावाने झाली? पंडित सुंदरलाल शर्मा. पंडित सुंदरलाल शर्मा आणि सुभद्रा कुमारी चौहान. पंडित सुंदरलाल शर्मा आणि सुभद्रा कुमारी चौहान यांच्या नेतृत्वामध्ये जबलपूरमध्ये पहिल्यांदा झेंडा सत्याग्रहाची सुरुवात झाली. सुभद्रा कुमारी चौहान कोण आहेत मग? कोण आहेत सुभद्रा कुमारी चौहान? जालियनवाला बाग हत्याकांडातली कविता आठवते का? वीरों का कैसा हो वसंत, त्याच्या रचित असल्याचं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. तर झेंडा सत्याग्रहामध्ये सर्वाधिक आंदोलन कुठं झाली मित्रांनो? तर धमतरीला झाली. धमतरी, जे की छत्तीसगडमध्ये येतं. आणि या धमतरीमध्येच एक डिसेंबर 1923ला त्याच वर्षी एक काकीनाडाचं अधिवेशन झालं. ठीक आहे. या काकीनाडाच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळी अस्पृश्यतेचा प्रश्न निर्माण झाला, तर या अस्पृश्यतेच्या प्रश्नावरून त्या ठिकाणी आंध्र प्रदेशात हिंदू मुस्लिमांचे दंगे उसळलं होतं. गांधींनी तर 21 दिवसाचं उपोषण केलंच, परंतु या धमतरीमध्ये देखील हिंदू मुस्लिमांचे मोठे दंगे निर्माण झाले. तर त्यावेळी सुंदरलाल शर्मांनी ते मिटवण्याचं काम केलं होतं. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाचं सांगता येतं झेंडा सत्याग्रहात, की रायपूर येतं शेख मुन्सिमुद्दीन. कोण? शेख मुन्सिमुद्दीन उर्फ दुर्ग यांनी काय केलं होतं? तर पंचम जॉर्जचा पुतळा आहे. पंचम जॉर्जचा कुठं? रायपूरला. तर त्या पुतळ्याला त्यांनी काळा रंग फासला होता आणि त्याला पंचम जॉर्जच्या गळ्यात चपलाची माळ घातली होती मित्रांनो. कोणी? शेख मुन्सिमुद्दीननी. ठीक आहे. हे पण महत्वाचं घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळी नागपूरला सत्याग्रह आला, तर त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल आणि सरोजिनी नायडू यांनी काय केलं? नेतृत्व केलं. ठीक आहे. हे पण लक्षात घ्या. तर नंतर काय, भारताचा झेंडा सत्याग्रह एकाच वेळी सर्व ठिकाणी करण्यासाठी 18 मार्च 1923 ची निवड करण्यात आली. बरोबर आहे. व्हिक्टोरिया टाउन हॉलमध्ये, म्हणजे कुठं? नागपूरला आल्यावरती व्हिक्टोरिया टाउन हॉलमध्ये सीताराम जाधव आणि जैन बंधूंनी भारतीय ध्वज फडकवला होता. बरोबर आहे मित्रांनो. आणि मी आता तुम्हाला डिसेंबरचं ते काकीनाडा अधिवेशन बोललो मित्रांनो. ठीक आहे. तर या अधिवेशनालाच श्यामलाल गुप्त, कवी आपले श्यामलाल गुप्त, पार्षद झेंडा उंचा रहे हमारा, हे देखील काकीनाडाच्या अधिवेशनाला उपस्थित होते. सुंदरलाल शर्मा आणि त्यांच्याबरोबरतीच गिरधारीलाल तिवारी. आणि ह्या काकीनाडा अधिवेशनला नारायणराव मेघावले यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमधून आंध्र प्रदेशात एक जंगलातून मार्ग काढत लोक आली होती. किती? 25 लोक आली होती. ठीक आहे. काकीनाडा अधिवेशन लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशातील काकीनाडा अधिवेशन. हिंदू मुस्लिमांचे दंगे या अधिवेशनात उसळले. महात्मा गांधींनी त्यामध्ये 21 दिवसांचं उपोषण केलं. त्यानंतर धमतरीचा दंगा कोणी मिटवले? सुंदरलाल शर्मांनी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. सोलापूरच्या उठावाबाबत योग्य विधाने निवडा. श्रीनिवास काडगावकर यांनी पकडे गए गांधीजी अब तो नींद छोडो कवितेद्वारे लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण केले. ब. 8 मे 1930ला नरिमन यांना झालेल्या अटकेचा निषेधार्थ जगन्नाथ शिंदे व कुर्बान हुसेन यांनी त्यांच्या छायाचित्राची मिरवणूक काढली होती. ठीक आहे. शंकरराव शिवदरे या सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिला हुतात्मा असल्याचं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्व विधाने बरोबर असल्याचं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. तर मित्रांनो, श्रीनिवास काडगावकर यांनी 5 मे 1930ला ज्यावेळी महात्मा गांधींना अटक झाली, किती? 5 मे 1930ला, तर त्यांनी कविता केली की पकडे गए गांधीजी अब तो नींद छोडो. ही कविता त्यांनी म्हणत सुटले ते. आणि त्याने काय केलं? एक असंतोषाचं वातावरण निर्माण केलं. असंच एक असंतोषाचं वातावरण निर्माण करण्याचं काम रामकृष्ण जाजू यांनी केलं. ठीक आहे. कोणी? रामकृष्ण जाजू. 6 मे 1930ला त्यांनी असंतोषपूर्ण, म्हणजे एकदम तीव्र शब्दांमध्ये भाषण केलं होतं. ठीक आहे. नंतर 8 मेला काय झालं? तर युवकांचा लाडका नेता कोण होता? नरिमन होता. नरिमन. तर युवकांमध्ये त्याची क्रेज होती त्यावेळी, आणि त्याला अटक झाली म्हणून या जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांनी त्याची छायाचित्राची मिरवणूक काढली होती. कुर्बान हुसेन हा त्यावेळीचा पत्रकार, गफनकर हा सांगता येतं. ठीक आहे. जगन्नाथ शिंदे देखील पत्रकार सांगता येतात. ठीक आहे. जगन्नाथ शिंदेची मिल पण होती एक. ठीक आहे. तर धनाजी मल्लप्पा शेट्टी आणि कोण सांगता येतं? आणखीन चौथे कोण मित्रांनो? चौथे सत्याग्रही कोण? सांगा. चौथे सत्याग्रही सांगा. कोण होते चौथे सत्याग्रही?
सांगता येत आहे? सांगा पटपट, कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. तर शंकर शिवदरे हा सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिला हुतात्मा होता. ठीक आहे. ह्या शंकर शिवदरेने काय केलं मित्रांनो, तर तिरंगा ध्वज घेतला आणि तो जिल्हा न्यायालयाच्या दिशेने पळत सुटला झेंडा घेऊन. मग कलेक्टरने काय केले, थेट गोळी झाडली, जी की शंकर शिवदरेला लागली आणि तो चळवळीतील सोलापूरच्या उठावातील पहिला हुतात्मा होता. ठीक आहे. आणि कवी कुंज बिहारी, कुर्बान हुसेन आपण पाहिलंच. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 19, चलेजाव चळवळी दरम्यान साताऱ्यातील प्रतिसरकारमध्ये भूमिगत डिक्टेटर काम करत होते. ठीक आहे. या डिक्टेटर व त्यांच्या गुप्त नावांची योग्य जोडी ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, प्रतिसरकारमध्ये काही डिक्टेटर होते स्थानिक लेवलला, तर ते गुप्तहेरांची कामं करत होते, थोडक्यात गुप्तहेर. तर त्यावेळी त्यांना डिक्टेटर म्हणायचे प्रतिसरकारमध्ये. गुप्तहेर म्हणत नव्हते, तर डिक्टेटर म्हणायचे, गुप्त बातम्या गोळा करणाऱ्यांना. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येतं किसनवीर आबासाहेब म्हणून प्रमिस होते. ठीक आहे, किसनवीर. नंतर पांडुरंग बोराटे कोण होते, त्यांना काय ओळखलं जायचं, तर तात्या म्हणून ओळखलं जायचं. कोसेगावकर वैद्यांना धन्वंतरी म्हणायचे आणि बापू कचऱ्यांना दिवाणजी म्हणून ओळखलं जायचं. ठीक आहे. तर ह्याच प्रतिसरकारला औंध संस्थानाचा देखील पाठिंबा होता मित्रांनो. औंध संस्थानाचा पाठिंबा होता. आणि चलेजाव चळवळी दरम्यान एक बिळाशीचा सत्याग्रह देखील झाला साताऱ्यामध्ये. ठीक आहे. आणि ह्या बिळाशीचा सत्याग्रह हा मुक्तासाठीशी संबंधित असल्याचं देखील आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. प्रतिसरकारच्या काळामध्ये झालेला हा बिळाशीचा सत्याग्रह, मुक्ता साठे. आणि प्रतिसरकारमध्ये असं काही विशेष सेना होती, एक तुफान सेना. कोणाचं नेतृत्व होतं, जी.डी. लाड, तुफान सेना. तर प्रतिसरकारच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता मित्रांनो, डी.जी. देशपांडे. ठीक आहे. आणि आपल्याला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि बॅरिस्टर जी.डी. पाटील, हे दोघांकडे प्रतिसरकारची जी काही त्यांना लागणारी शस्त्र होती, यांची गोव्यामार्गे शस्त्रांची आयात करण्याची कामं हे दोघं करत होती. तर भारतातील प्रतिसरकार कोणती होती, तर मित्रांनो बलिया सांगता येतं, चित्तू पांडे 1 ऑगस्ट 1942. नंतर तामलुक मिदनापूरचं सतीशचंद्र सामंतांचं डिसेंबर 1942 ते सप्टेंबर 1944. आणि सातारा कोणतं, 1943 ते 45. नाना पाटलांच्या नेतृत्वाखालील 29 प्रतिसरकार आहे. ठीक आहे. 29 ठिकाणीचं नेतृत्व केलं होतं कोणी, प्रतिसरकारने. प्रतिसरकार, त्याला पत्री सरकार देखील, त्याला म्हणजे पत्री सरकारवरून प्रतिसरकार आपण ठेवलं. तर पत्री सरकार का म्हणायचे, तर ते ब्रिटिशांना मदत करणाऱ्या लोकांना आणि ब्रिटिश धार्जिण्य लोकांना ते पायामध्ये पत्र ठोकत होते, असं म्हटलं जातं की ते पायात पत्र ठोकायचे, म्हणून त्यांना प्रतिसरकार म्हटलं जायचं. ठीक आहे. तर आपलं उत्तर किसनवीर आबासाहेब. किसनवीर यांच्याविषयी एक खूप इंटरेस्टिंग बातमी आहे. ठीक आहे. सर्च करा, गुगल करा, मिळून जाईल किसनवीर आबासाहेबांबद्दल. प्रश्न क्रमांक 20, जॉन विल्सन या ख्रिस्ती मिशनरीने हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांवरती टीका करणारे अॅन एक्सपोजर ऑफ हिंदू रिलिजन नावाने पुस्तक छापले. या पुस्तकाचं उत्तर म्हणून हिंदू धर्म स्थापना पुस्तक खालीलपैकी कोणी प्रकाशित केले होते. मोरोभट्ट दांडेकर मित्रांनो. कोण, मोरोभट्ट दांडेकर यांनी स्थापन केल्याचं सांगता येतं. नंतर मोहम्मद इब्राहिम मकवा कोण होता विद्यार्थी मित्रांनो, मोहम्मद इब्राहिम मकवा हा सुप्रीम कोर्ट मधला दुभाषक होता, ट्रान्सलेटर. ठीक आहे. आणि ह्या मोहम्मद इब्राहिम मकवाने काय केलं होतं मित्रांनो, तर 1827 मध्ये सरकारच्या इंग्रजी नोकरांना मराठी शिकवण्यासाठी सुलभ व्हावं, म्हणजे सरकारचं जे काही इंग्रजी कर्मचारी होतं त्यांना मराठी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी त्यांनी ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज, म्हणजे मराठी ग्रामर व्याकरणाचं पुस्तक तयार केलं त्या मित्रांनो. कोणी, मोहम्मद इब्राहिम मकवाने 1827ला ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज नावाने पुस्तक तयार केलं. तर फ्रान्सिस लुईस गोमेरा कोण होता, तर 1857च्या उठावावर आधारित ब्राह्मण कादंबरी, ज्याचा मानोग नावाचा हिरो होता मित्रांनो त्याचा, तर त्या फ्रान्सिस लुईस गोमेराची ब्राह्मण कादंबरी होती. मोरोभट्ट दांडेकर आपल्याला सांगता येतात, मोरोभट्ट दांडेकर अॅन एक्सपोजर ऑफ हिंदू रिलिजनसाठी त्यांनी हिंदू धर्म स्थापनाचं पुस्तक छापलं. ठीक आहे. दागजी दादाजी काय आहे मित्रांनो, काय आहे दागजी दादाजी तर 1826 मध्ये प्रभू जातींच्या मुलांसाठी ह्या दागजी दादाजीने कोळी, कुणबी आणि मराठी जातीच्या मुलांना बॉम्बे नेटिव्ह स्कूल
बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड बुक सोसायटीमधून बाहेर काढण्यासाठी जगन्नाथ शंकर शेट्टांवरती दबाव आणला होता या दागजी दादाजीने. ठीक आहे, दागजी दादाजी जगन्नाथ शंकर शेट्टांवरती दबाव आणून कोळी कुणबी आणि मराठी जातीच्या मुलांना याने बॉम्बे नेटिव्ह सोसायटीमधून बाहेर काढलं होतं मित्रांनो, प्रभू जातींच्या मुलांसाठी. ते एक सांगता येतं. नंतर अजून एक बीट आहे की प्रजेला मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी ह्या ब्रिटिशांनी मराठी भाषेतील पहिले पुस्तक पंचोपाख्यान 1822ला छापलं. कुठं छापलं होतं मित्रांनो? कुरिअर छापखाना, लक्षात घ्या, कुरिअर छापखान्यामध्ये छापलं होतं. नंतर म्हणजे आपलं उत्तर इथं पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21, योग्य जोडी पर्याय निवडा. वीरेश्वर छत्रे 1844 साली मित्रोदय हे पुण्यातील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. विष्णुपंत छत्रे भारतीय सर्कसचे जनक म्हणून ओळखले जातात. केरोनाना छत्रे अंकगणित व पदार्थ विज्ञान विषयांचे पुस्तक लिहिले. सदाशिवबापू छत्रे मराठी भाषेतील गद्यात्मक ग्रंथाचे जनक म्हणून समोर जाते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4ही बरोबर आहेत, 4ही. तर वीरेश्वर छत्रे 1844 मित्रोदय, त्यापूर्वीचं ज्ञानोदय. ठीक आहे. तर ज्ञानसिंधू कधी स्थापलं त्यांनी? ज्ञानोदय नाही, ज्ञानसिंधू. ज्ञानोदय हे मिशनऱ्यांचं होतं. ठीक आहे. तर ज्ञानसिंधू त्यांनी 1842ला मुंबईमध्ये सुरू केलं आणि मित्रोदय हे पुण्यात सुरू केलं. तर ह्या ज्ञानसिंधूचं एक वैशिष्ट्य होतं म्हणा मित्रांनो वीरेश्वर छत्र्यांच्या. काय होतं? तर मृत्यूलेख जे काही छापलं जायचं त्याच्या वर आणि खाली जाड रेषा, कुठल्या काळ्या रेषा मारण्याची पद्धत आहे ना, ही ज्ञानसिंधूने पहिल्यांदा अंमलात आणली. ठीक आहे. नंतर विष्णुपंत छत्रे भारतीय सर्कसचा जनक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हा विष्णुपंत छत्रे एक पंडित देखील झाले होते, पंडित, कविता म्हणून. ठीक आहे. त्यांनी चॅलेंज स्वीकारलेली होती अशी भरपूर. तर ती सर्च करा विष्णुपंत छत्र्यांबाबत. तर सर्कसचं काय झालं होतं? तर विल्सन याने काय केलं होतं? तर त्याने एक चॅलेंज केलं होतं की भारतीय काळ्या लोकांना सर्कस काढणे आणि खेळ करणे कधी शक्य होणार नाही असं तो म्हटला. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून 1882ला ह्या विष्णुपंत छत्र्यांनी काय केलं? तर मुंबईत सर्कशीचा खेळ सादर केला, ग्रँड इंडियन सर्कस म्हणून. आणि त्या ग्रँड इंडियन सर्कसनेच पुढं त्या विल्सनच्या सर्कशीला देखील विकत घेतलं होतं मित्रांनो. ठीक आहे, विष्णुपंत छत्रे. आणि नंतर प्राध्यापक केरोनाना छत्रे, फेमस व्यक्ती केरोनाना छत्रे, अंकगणित व पदार्थ विज्ञानांच्या विषयांच्या पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं. ठीक आहे. ह्या केरोनानांचा समावेश आणखीन एका ठिकाणी आहे बघा मित्रांनो. 7 फेब्रुवारी 1848ला पुणे नगर वाचन मंदिराची स्थापना झाली होती. न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी चिपळूणकर आणि केरोनानांनी केल्याचं सांगता येतं. हे केरोनाना कोण होते विद्यार्थी मित्रांनो? हे केरोनाना टिळकांचे गुरु होते. टिळकांनी एक भाष्य केलं होतं की जर मी राजकारणात जर आलो नसतो तर मी एक गणिताचा एक प्रसिद्ध शिक्षक म्हणून पुढे आलो असतो. तर हे केरोनाना छत्रेंमुळे होतं. आणि केरोनाना छत्रेंचं टिळकांबाबत एक फेमस वक्तव्य आहे. कोणतं? हा टिळक्या म्हणजे सूर्याचं पिल्लू आहे, असं कोणी म्हटलं होतं? केरोनाना छत्रे. ठीक आहे. आणि केरोनाना छत्रे हे विद्यार्थी मित्रांनो थांबा, केरोनाना छत्रे आणि दादाभाई नौरोजी हे 2 क्लासमेट आहेत. क्लासमेट कोणाचे? आणि त्यांचे गुरु बाळशास्त्री जांभेकर, एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दादाभाई नौरोजी आणि केरोनाना छत्रेंना गणित विषय शिकवला होता. ठीक आहे. आणि तिथूनच गणित विषय दादाभाई नौरोजींनी भारताचं गणित, अर्थव्यवस्थेबद्दल इंग्लंडमध्ये लेक्चर दिलं. केरोना छत्रे अंकगणित पुस्तक काढलं आणि आगरकर आणि टिळकांसारखे विद्यार्थी तयार केले. ठीक आहे. सदाशिवबापू छत्रे मराठी भाषेतील गद्यात्मक ग्रंथाचे जनक म्हटलं जातं. मराठी भाषेतील गद्यात्मक ग्रंथाचे जनक हे त्यांना पदवी दिली. कोणी दिली? दादोबा पांडुरंग तरखडकरांनी दिली. ठीक आहे. आणि ह्यांचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो सदाशिवबापू छत्र्यांचं, त्यांनी बालमित्र, जसं मित्रोदय तसं यांचं बालमित्र पुस्तक लिहिलं 1828ला. कुठं? तर हे बालमित्र पुस्तक होतं ना, तर ते एक गाजलेलं पुस्तक आहे त्यांचं, सदाशिवबापू छत्र्यांचं. तर बार्कविन नावाचा जो फ्रेंच लेखक होता त्याच्या चिल्ड्रन्स फ्रेंड्स पुस्तकावरती अनुवादित हे पुस्तक आहे. कोणतं? बालमित्र, 1828. ठीक आहे. अजून एक छत्रे मानव मित्रांनो, छत्रे नावाचा 5वा व्यक्ती निळकंठ विनायक छत्रे, त्यालाच कोंडोपंत छत्रे म्हणतात. तर तो व्यवसायाने हा डॉक्टर होता, पण
आपले नाटकांमध्ये पात्र असतात बघा, तर त्याची वेशभूषा, त्याचं उच्चार हे कसे असले पाहिजेत, ह्यो निळकंठ छत्र म्हणजे कोंडपंत छत्र हे ठरवायचा. आणि दुर्योधन आणि बलराम यांच्या संवादांचं लिखाण देखील ह्या निळकंठ विनायक छत्रे उर्फ कोंडपंत छत्रांनी केल्याचं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. इंटरेस्टिंग आहेत, सगळे छत्र मी कव्हर केलेत, लक्षात घ्या. छत्र्यांचं लिहून काढा. प्रश्न क्रमांक 22. मुंबई वर्णनावरून व्यक्तिमत्व ओळखा. मुंबईमधील जातीने सोनार असलेल्या विमलाबाई वैद्य यांच्याशी 25 नोव्हेंबर 1927 रोजी सत्यशोधक पद्धतीने त्यांनी विवाह केला. हॉकी व टेनिस हे खेळ ते नित्यनियमाने खेळत असत. सक्तीच्या शिक्षणाच्या योजनेस निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी कौन्सिलचा सेज 18 पैशावरून 27 पैसे केला होता. सत्ताच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी अस्पृश्य मुलांना ब्राह्मणांऐवजी त्यांनी जेव घातलं होतं. कोण होतं विद्यार्थी मित्रांनो? पंजाबराव देशमुख. ठीक आहे. जन्म 27 डिसेंबर 1898. ठीक आहे. तर यावर यानंतर काय सांगता येतं विद्यार्थी मित्रांनो? मुंबईमध्ये त्यांनी सोनार जातीमधील विमलाबाई वैद्य यांच्याशी विवाह केला. तर या विमलाबाई वैद्य यांचे वडील हे प्रार्थना समाजाशी होते निगडीत. ठीक आहे. आणि 2 विवाह पद्धतीत बघा, सत्यशोधक पद्धतीचा एक विवाह आहे आणि गांधी पद्धतीचा गांधी विवाह. कोणाशी गांधी विवाह संबंधित? कोणाशी? प्रति सरकार, नाना पाटील. छोट्या कमी पैशामध्ये विवाह करणं. कोणी केला गांधी विवाह? लक्षात घ्या. गांधी विवाह शोधून काढा कोणी केला. ठीक आहे. हॉकी व टेनिस हे त्यांचे नित्यनेमाचे खेळ होते. ठीक आहे. सक्तीच्या शिक्षणाच्या योजनेस निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी कौन्सिलचा सेज 18 पैशावरून 27 पैसे केला. 1928 ते 30 या दरम्यान पंजाबराव देशमुख हे जिल्हा कौन्सिलवरती अध्यक्षपदावरती होते. काय झालं होतं विद्यार्थी मित्रांनो? बॅरिस्टर रामराव देशमुख मध्य प्रांतात मंत्री म्हणून झाले, तर त्यांची जिल्हा कौन्सिल अध्यक्षपदाची जागा शिल्लक होती आणि ह्या जिल्हा कौन्सिलच्या जागेवरती आपल्या पंजाबराव देशमुखांचा नंबर लागला. तर त्यांनी सक्तीच्या योजनेसाठी त्यांनी काय केलं? 18 पैशावरून 27 पैसे कर केला. त्यामुळे काय झालं? तर कौन्सिलच्या उत्पादनामध्ये 55,000 रुपयांची वाढ झाली. आणि याच अध्यक्षपदावरून त्यांनी आणखीन एक निर्णय केला. कोणता केला? शाळांमध्ये स्त्री शिक्षकांची नेमणूक. ठीक आहे. या पंजाबराव देशमुखांची 2 वाक्य फेमस होती विद्यार्थी मित्रांनो. कोणती होती? कोणती? मती माणूस माणुसकी ही शेतकऱ्यांची दंदौलत आहे. आणि दुसरं वाक्य, भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातीभेद पुसावं, सेवाभाव धरा. ठीक आहे. तर हेच पंजाबराव देशमुखांनी काही काळ शिवाजी हायस्कूलमध्ये संस्कृत आणि भूगोल विषयाचं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना. तर एक लिस्ट करा. संस्कृत विषय शिकवणारा शिक्षक, भूगोल शिकवणारा समाज सुधारक. तर संस्कृत कोण कोण शिकवत होतं विद्यार्थी मित्रांनो? कोण होतं? पंजाबराव देशमुख तर होतेच. त्यासोबत लोकमान्य टिळक, नंतर भाऊदाजी लाड. ठीक आहे. हे सांगता येतात. नंतर भूगोल कोण शिकवायचं? पंजाबराव देशमुख आणि भाऊदाजी लाड. ठीक आहे. गणित शिकवणारे समाज सुधारकांची संख्या जास्त आहे मित्रांनो. ठीक आहे. तर गणित शिकवणारे कोण कोण होते? गोपाळकृष्ण गोखले होते, कर्वे होते, टिळक, बाळशास्त्री जांभेकर आणि दादाभाई नौरोजी. ठीक आहे. एक लिस्टच करा ह्यांची. ठीक आहे. आणि पंजाबराव देशमुखांबद्दल आणखी सांगायचं झालं तर 30 सप्टेंबर 1950ला शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली होती. ठीक आहे. आणि त्याचे उद्घाटक होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पहिले कुलगुरू डॉक्टर ज्वाला प्रसाद. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. वासुदेव बळवंत फडके व त्यांच्या साथीदारांनी विश्रामबाग व बुधवार पेठ वाड्याला आगी लावल्या. ठीक आहे. त्यात संशयित म्हणून न्यायमूर्ती रानडे यांची ब्रिटिश सरकारने कोणत्या जिल्हा न्यायालयात नेमणूक केली होती? ठीक आहे. धुळे न्यायालयात त्यांची बदली केली. तर विद्यार्थी मित्रांनो, 1879ला वासुदेव बळवंत फडके यांनी विश्रामबाग वाडा व बुधवार पेठला आगी लावल्या होत्या. तर न्यायाधीश रानडे काय होते? तर न्यायाधीश रानडेंचा फडक्यांवरती प्रभाव होता, म्हणून ब्रिटिशांनी रानडेंना संशयित धरलं आणि त्यांची बदली धुळ्यामध्ये केली होती. आणि जी काही विश्रामबाग वाड्याची आणि बुधवार पेठ वाड्याची आग लागलेली याच्यात जी काय हानी झाली, तर ती भरून काढण्यासाठी काय केलं? तर ती पुनर्बांधणीचं त्याचं काम हे सार्वजनिक काकांनी घेतलं होतं. कोणी? सार्वजनिक काकांनी. आणि त्याच सार्वजनिक काकांनी पुढे
वासुदेव बळवंत फडक्यांचं वकीलपत्र घेतल्याचं देखील आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूरचे वासुदेव बळवंत फडके कोणास म्हणतात? कोल्हापूरचे वासुदेव बळवंत फडके हनुमंतराव कुलकर्णी. लक्षात ठेवा, हनुमंतराव कुलकर्णी यांना काय म्हटलं जातं? कोल्हापूरचे वासुदेव बळवंत फडके. ठीक आहे. आपलं उत्तर आहे धुळे. लक्षात ठेवा, धुळे कोर्टामध्ये यांची बदली झाली होती. अहमदनगरला कोण आलं? जळगावला काय होतं कोण? औरंगाबादला कोण होतं काय? हे एक लिस्ट करा. ठीक आहे. 24 1889च्या मुंबई अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या 10 महिलांमध्ये त्यांचा समावेश होता. भारती नावाच्या वृत्तपत्राचे संपादक पद भूषवताना पहिली महिला संपादक होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. 1896च्या सखी समितीची स्थापना त्यांनी केली होती. 1900च्या कलकत्ता अधिवेशनात एखाद्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला बनण्याचा बहुमान त्यांच्याकडे होता. ठीक आहे. उत्तर आहे स्वर्णकुमारी चौधरी. स्वर्णकुमारी देवी पहिल्यांदा सांगता येतं आपल्याला मित्रांनो. तर 1889च्या मुंबई अधिवेशनाला 10 महिला समावेश होत्या. तर त्यांचा समावेश कोणाकडून झाला ते आपण पाहिलंच. चार्ल्स बॅडलॉ, वेडरबन आणि रानडेंकर त्यांनी आग्रह केला. ठीक आहे. मग ह्या 10 महिलांमध्ये पंडिता रमाबाई, शेवंतीबाई त्र्यंबक यातलीच, नंतर शांताबाई निकंबे, काशीबाई कानेटकर, माणिकजी कर्तसजी, स्वर्णकुमारी देवी असल्याचं सांगता येतं. ठीक आहे. त्यानंतर विधान भारती नावाच्या वृत्तपत्रकाचे संपादक भूषवताना पहिली महिला संपादक होण्याचा मान मिळवला. संपादक म्हणून पहिली भारतातील संपादक म्हणून त्यांनी नाव मिळवलं. कशामध्ये? भारती नावाचं वृत्तपत्र. 1896ची सखी समिती आणि 1900च्या अधिवेशनामध्ये म्हणजे राज्याचं प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला बनण्याचा मान त्यांच्या कोणाकडे आहे? तर स्वर्णकुमारी चौधरी. आणि INC ला संबोधित करणारी पहिली महिला कोण? कदंबिनी गांगुली. ठीक आहे. तर हेमंत कुमारी चौधरी कोण आहे? अंतपूर वृत्तपत्र, स्वदेशी चळवळीत चालवलेली वृत्तपत्र कोणती मित्रांनो? अंतपूर, हेमंत कुमारी चौधरीचं. लीलाबाई मित्र संजीवनी. ठीक आहे. नंतर हरदेवी भारत भगिनी वृत्तपत्र चालवलं. आणि JK गांगुली. ठीक आहे. लक्षात आहे JK गांगुली कोण आहे? स्वदेशी चळवळीमध्ये राष्ट्रीय फंड तयार केला होता. त्यांनी दागिने स्वतःचे विकून एक फंड तयार केला होता. ठीक आहे. आणि सुशीला देवी कोण आहेत? तर पंजाबमधील स्वदेशी चळवळीचे नेतृत्व त्यांनी केलं होतं. ठीक आहे. आणि याच 1889चं एक अधिवेशनाबद्दल बीट आहे की लोकमान्य महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली कृष्णराव भालेकरांनी तिथे एक ही काढली होती, मोर्चा काढला होता. आणि त्यामध्ये काय म्हटले? 19 कोटी जनतेपैकी आमचे म्हणणे मांडण्यासाठी 19 लोक तरी तुमच्या INC सभेत आहेत का? असं कृष्णराव भालेकरांनी INC ला सवाल केला होता. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 25, सविनय कायदेभंग आंदोलनात महाराष्ट्रात झालेल्या विविध आंदोलनांबाबत योग्य जोड्या लावा. आपला पर्याय उत्तर आहे 2, 4, 3, 2, 1. आर्वीमधील परकीय कपड्यांची होळी कोण गेली? विमलाताई अभ्यंकर, नरकेसरी अभ्यंकरांची कन्या. ठीक आहे. केळझर सत्याग्रह कोण? चिरंजीवलाल. 7 सप्टेंबर 1930ला 500 लोकांसहित केला. हिंगणघाटचा मीठ सत्याग्रह निळकंठराव गटवाई यांच्या अध्यक्षतेखाली विनाऊबा भावेंनी केला. 7 मिठाच्या पुड्या किती? 7 त्यांनी विकल्या होत्या त्या रात्री गेला होता रात्रीचा. ठीक आहे. वर्ध्याचा मीठ सत्याग्रह कन्हैयालाल भैया, अडकोबा पटेल आणि तेजकुमार गेहलोत यांनी केल्याचं आपल्याला देखील सांगता येतं. तर याच आंदोलनामध्ये काय झालं मित्रांनो? तर काही वृत्तपत्रांनी असहकार केला होता या आंदोलनात. राजस्थान केसरी, सुबोधमाला आणि तरुण भारत आपण मागाशी उल्लेख केला, हे वामनराव घोरपडे. ठीक आहे. सुबोधमाला कुणाचं? निळकंठराव देशमुख. आणि राजस्थान केसरी सत्यदेव विद्यालंकार. आणि याच आंदोलनाच्या दरम्यान वर्धा जिल्ह्यावरती एका व्यक्तीने तिरंगा ध्वज फडकवला होता. कोणी? तर चिन्ना पहिलवान. ठीक आहे. चिन्ना पहिलवान लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 26, 11 मे 1988ला भायखळ्यातील कामगार सभेत समाज क्रांतिकारक ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी दिली. या सभेस खालीलपैकी कोणाची उपस्थिती नव्हती? उत्तर आहे रघुनाथ महाराज. कारण रघुनाथ महाराज हे त्या सभागृहाचं नाव होतं भायखळ्यातील, जिथं ही सभा पार पडली होती. ठीक आहे. म्हणून आपलं उत्तर आहे 4, रघुनाथ महाराज. आणि हा कार्यक्रमाचं निमित्त काय होतं? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्योतिरावांची
61 61 पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने ही सभा आयोजित केली होती. ठीक आहे. खालील ह्या व्यक्ती म्हणजे रामय्या अय्यवारू, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि राव बहादूर वंडेकर यांच्या व्यतिरिक्त कोण होतं आणखीन तिथं, तर नारायण मेघजी लोखंडे, दामोदर सावळाराम यंदे आणि बावडुंबरे पाटील. ठीक आहे. आणि मोरो विठ्ठल वाळवेकर हे कोण आहेत, तर लहुजी साळवेंच्या तालमीमध्ये असणारं हे जोडीदार आहे त्यांचा. ह्या व्यक्तींबद्दल गुगल करा. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 27. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला केंद्र सरकार अनुकूल नव्हते, यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न निर्माण होईल अशी सबब केंद्राने पुढे ढकलली होती. यावर खालील विधान कोणी केल्याचे सांगता येईल, तर महाराष्ट्राला देशसेवा करायला सांगणे म्हणजे चंदनाला सुगंधी व्हायला सांगण्यासारखे आहे. ठीक आहे. काकासाहेब गाडगीळ. ठीक आहे. काकासाहेब गाडगीळ यांचं वक्तव्य आहे की महाराष्ट्राला देशसेवा करायला सांगणं म्हणजे चंदनाला सुगंधी व्हायला सांगणे आहे. ठीक आहे. नंतर रामचंद्र शेंडे, सांगलीचे शंकरराव रामचंद्र शेंडे, ह्या व्यक्ती काय आहेत, तर मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य व्हावं ही पहिल्यांदा मागणी त्यांनी 1933च्या नागपूर साहित्य संमेलनात केली होती. ठीक आहे. त्यानंतर टी जे केदार हे नागपूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आणि महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी काय म्हटलं होतं, तर जो महाराष्ट्रात जन्मला व येथे कायम ज्याचे वास्तव्य आहे तो महाराष्ट्रीयन. आणि असे म्हणत त्यांनी काय केलं, तर मराठी भाषिकांचा महाराष्ट्र बनवण्याची मागणी त्यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटराव पवार या ठिकाणी एक महत्वाची व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने संविधान सभेपुढे एक बिनसरकारी प्रस्ताव मांडला होता. काय, तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करावी. संविधान सभेपुढे बिनसरकारी प्रस्ताव मांडला होता. ठीक आहे. त्यामुळे ते एक चर्चेतील व्यक्ती आहे. प्रश्न क्रमांक 28. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आयोगाने भाषा व धर्मावर आधारित काही राज्य निर्माण केली जावी असा एक अहवाल सादर केला. यावर धर्माधिष्ठित राज्य निर्माण न करता केवळ भाषेच्या आधारावरतीच करावीत अशी सूचना आयोगातील म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो आयोग होता तर त्यातील कोणत्या सदस्याने केली होती. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे कर्टिस. एक मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या सुधारणांबद्दल गुगल करा आणि सुधारणा लक्षात घ्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. वर्णनावरून व्यक्ती ओळखा. शाला पत्रकात त्यांनी कविपंचक म्हणून काही काळ लेखन केले होते. परदेशी मिशनऱ्यांवरती टीका आणि इंग्रज लेखकांनी भारताचा इतिहास खोटा व चुकीचा लिहिला या त्यांच्या टीकेने त्यांची बदली रत्नागिरीच्या शासकीय शाळेत करण्यात आली होती. त्यांनी कला, शिक्षण व साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करण्यासाठी चित्रशाळेची व किताबखान्याची स्थापना केली होती. आणि स्वतःची मते प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी आर्यभूषण छापखान्याची स्थापना केली. तर व्यक्ती कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. 32 वर्ष वय लाभलं मित्रांनो यांना. ठीक आहे. तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं आपल्याला माहितच आहे निबंधमाला 8 वर्ष चाललं, 74 ते 1882. केसरी, पहिल्यांदा केसरीची जाहिरात ह्या निबंधमालेतच आली होती मित्रांनो. ठीक आहे. केसरी कधी प्रकाशित व्हायचं, दर मंगळवारी प्रकाशित होत होतं. सलग जवळजवळ 20 वर्ष सलग केसरी केवळ मंगळवारी निघत होतं मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर शालापत्रक काय होतं तर विद्यार्थी मित्रांनो, एक ग्रामीण भागातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय शिक्षण खात्याच्या वतीने चालवलेलं हे एक पत्रक होतं. आणि 1865 पासून कृष्णशास्त्री जे काही चिपळूण शास्त्रींचे वडील आहेत ते त्याचं संपादक होते. कोण, कृष्णशास्त्री. आणि हे शालापत्रक 1875ला बंद पडलं. त्यापूर्वी विष्णू शास्त्रींनी यामध्ये कविपंचक म्हणून काम केलं. आणि कविपंचक म्हणून काय केलं त्यांनी, तर कालिदास, दंडी, अवभूती, बाणभट्ट आणि सुबंधू हे 5 संस्कृत कवी. कोणते, कालिदास, दंडी, अवभूती, बाणभट्ट आणि सुबंधू यांचा अभ्यास करून त्यांनी त्यामध्ये त्यांच्यावरती भाष्य केलेले. कोणी, विष्णू शास्त्रींनी. ठीक आहे. त्यानंतर परदेशी मिशनऱ्यांवरती टीका आणि इंग्रजी लेखकांना भारताचा इतिहास खोटा व चुकीचा लिहिला या त्यांच्या टीकेने त्यांची बदली रत्नागिरीच्या शासकीय शाळेत करण्यात आली होती. बरोबर आहे. 1877ला त्यांची बदली रत्नागिरीच्या शासकीय शाळेत करण्यात आली. नंतर त्यांनी कला व शिक्षण साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करण्यासाठी 1878ला चित्रशाळेची आणि 1879ला
किताबखान्याची स्थापना केली होती आणि स्वतःची मते प्रदर्शित करण्यासाठी आर्यभूषण छापखाना 1879 ला त्यांनी छापला होता. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की ह्या विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा पहिल्यांदा पुतळा हा मंडईत होता, मंडईत. आणि महात्मा फुले मंडईची स्थापना, महात्मा फुले मंडईची आर्किटेक्चर कोण होतं, तर वासुदेव बापूजी कानेटकर यांनी काम केलं आणि त्याचं उद्घाटन लॉर्ड रे यांनी केलं होतं. पहिल्यांदा हे रे मार्केट म्हणून प्रसिद्ध होतं आणि ज्यावेळी 1940 मध्ये प्रल्हाद केशवात्रेंनी ज्यावेळी प्रस्ताव मांडला त्यावेळी त्याचं नामकरण करून महात्मा फुलेंचं नाव दिलं. तर ह्या चिपळूणकरांचा पुतळा पहिल्यांदा मंडईमध्ये होता, तिथून तो हलवण्यात आला आणि तो न्यू इंग्लिश स्कूल 1880 स्थापना झाली त्यामध्ये आणण्यात आला प्रवेशद्वाराजवळ. त्या प्रवेशद्वारापासून पण काढण्यात आला परत आणि नंतर तो शाळेच्या मुख्य ठिकाणी नेऊन ठेवण्यात आलाय. ठीक आहे, लक्षात घ्या. नंतर प्रश्न क्रमांक 30. 3 जुलै 1848 ला महात्मा फुले यांनी पुण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या शाळेतील विद्यार्थिनींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तर पर्याय क्रमांक 3 सगुणाबाई क्षीरसागर. तर ह्या सगुणाबाई क्षीरसागर कोण होत्या, तर 1 मे 1829 पासून ज्यावेळी त्यांची आई वारली, कोणाची, चिमाबाई, ज्योतिबांची आई, त्यावेळीपासून महात्मा फुलेंचा सांभाळ ह्या सगुणाबाई क्षीरसागरांनी केला. ठीक आहे. आणि या सगुणाबाई क्षीरसागर ज्या की मावस बहीण होत्या त्यांच्या, ह्यांनीच सावित्रीबाई आणि यांना महात्मा फुलेंनी पहिल्यांदा घरी शिकवलं. त्यानंतर त्यांना यशवंत परांजपे आणि केशव सीताराम भवळकर यांनी शिकवल्याचं देखील आपल्याला सांगता येतं. आणि त्यानंतर त्यांचं पुढचं शिक्षण हे नगरच्या फरारबाई आणि पुण्याच्या मिचलबाई यांच्या शाळेमध्ये झाल्याचं आपल्याला देखील सांगता येतं. तर 3 जुलै 1848 ला ज्यावेळी पुण्यातील पहिली शाळा स्थापन झाली तर त्यामध्ये 6 मुली होत्या. त्यामध्ये 4 ब्राह्मण, 1 धनगर आणि 1 मराठा जातीची होती. यामध्ये सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, सोनू पवार, माधवी थत्ते आणि जना कार्डिलेचा समावेश होता. ठीक आहे, हे पण लक्षात घ्या. या ठिकाणी आपण थांबू मित्रांनो. संयुक्त पूर्व परीक्षाच्या 2 दिवस आपण लेक्चर अपलोड केलं, उशीर झाला खरा तर, परंतु तरी पण अभ्यास करा या प्रश्नांचा. पुन्हा एकदा तुम्हाला ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.